ही कुरुंगमिग जातक वर्णना जी आहे ती भगवान बुद्धांनी उद्देशून सांगितले आहे, पण ते त्याचा जो मागचा जो अतीत काळातला जो रेफरन्स जो आहे तो देवदत्ताच्या संदर्भामध्ये आहे. या कथेमध्ये एक जो शिकारी जो आहे तो शिकारी हे कुरुंग म्हणजे काळवीट, म्हणजे हरणांमधला जो प्रकार जो आहे, हरणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हरिण असतात की नाही, त्यामध्ये काळवीट हा जो हरिण आहे किंवा मीग जो आहे त्याला कुरुंग असं म्हणतात. तर ह्या जातक कथेमध्ये एक शिकारी ह्या कुरुंग जातक जातीमधला जो हरिण जो आहे त्याची शिकार करण्याबद्दलची ही कथा आहे. तर याचाच रेफरन्स देऊन भगवान बुद्धांनी मागे म्हणजे अतीत काळामध्ये जे बोधिसत्व असताना देवदत्त आणि भगवान बुद्ध बोधिसत्व असताना ती पण कथा आधी सांगितलेली आहे. म्हणजे पूर्वी देवदत्त शिकारी होता आणि भगवान बुद्ध कुरुंग जातीमधले हरिण म्हणजेच मीग होते. तर त्यावेळेस सुद्धा म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे की भगवान बुद्धांना मारण्यासाठी देवदत्तांनी किती प्रयत्न केले, कशा कशा प्रकारे प्रयत्न केले हे सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजे इवन भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे मनुष्य लोकामध्ये आल्यानंतर सुद्धा देवदत्तांनी बुद्धांना रक्त उत्पाद किंवा त्यांना मारण्यासाठी बराचसा प्रयत्न केला. हे बुद्धत्व प्राप्त म्हणजे मनुष्य लोकामध्ये आल्यानंतर. परंतु मनुष्य लोकाच्या आधी ज्यावेळेस भगवान बुद्ध बोधिसत्व होते त्याही आधी देवदत्तांनी भगवान बुद्धांना म्हणजे बोधिसत्व असताना मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भामध्ये ही जातक कथा आहे. तर भगवान बुद्ध तेच सांगतात, की एका वेळेस बरेचसे भिक्खू त्यांच्या म्हणजे एकत्र जमलेले असतात आणि एकत्र जमलेले असताना ते भिक्खू चर्चा करीत असतात की भगवान बुद्धांवरती देवदत्ताने एवढं धनुष्य चालवलं, एवढं शस्त्र चालवलं किंवा त्यांना मारण्यासाठी प्रयत्न केला, तर हे कसं काय. ज्यावेळेस भगवान बुद्ध म्हणजेच परिनिरीक्षण करत असतात त्यावेळेस कळतं. तर त्यावेळेस भगवान बुद्ध त्यांच्याजवळ येतात आणि त्यांना विचारतात भिक्खूंना की तुम्ही कोणत्या अर्थाने चर्चा करीत आहात. तर भगवान बुद्ध तेच भिक्खू भगवान बुद्धांना प्रत्युत्तर देतात की आम्ही असं असं ऐकलं आहे की देवदत्ताने तुम्हाला म्हणजे जे जे शस्त्र आहेत, शस्त्र किंवा धनुष्य किंवा अनेक प्रकारच्या मार्गाने तुमचा वध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यावरती भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की देवदत्ताने त्याच काळामध्ये म्हणजेच मी बोधिसत्व असतानाच्याच काळामध्ये प्रयत्न केला नाही, म्हणजे ह्या काळामध्ये, तर पूर्वी बोधिसत्व असताना सुद्धा त्यांनी मला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचा संदर्भ त्याचा रेफरन्स घेऊन मग बुद्ध भिक्खूंना हे कुरुंगमिग जातक जे आहेत त्याचं वर्णन करतात. आता ही झाली म्हणजे वर्तमान काळातली कथा. ही झाली वर्तमान काळातली कथा. आता भगवान बुद्ध ह्याच वर्तमान काळातल्या कथेला पूर्वीची जी कथा जी आहे जातक कथा त्याच्याशी संदर्भ जोडून
ती कथा सांगतात. तर ती काय कथा आहे? वृंगमिग जातक वर्णना. तर या ठिकाणी सगळ्यांचं बुक्स आहेत ना सोबत? हॅलो. हो हो सर. हां, मी आज स्क्रीन शेअर करणार नाहीये. तर या ठिकाणी तुमचे जे बुक्स जे आहेत ते बुक्स तुम्ही स्वतः बघा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. मी सुद्धा आज पुस्तकातनं बघूनच तुम्हाला शिकवणार आहे. अतिथे वाराणस्यं ब्रह्मदत्ते रज्जं कारयन्ते बोधिसत्त्वो भृङ्गमिगो हुत्वा एकस्मिन् अरण्यायतने फलानि खादन्तो वसति. आता हे पूर्ण वाक्य आहे. अतिथे वाराणस्यं ब्रह्मदत्ते रज्जं कारन्ते. आता इथे बघा, अतिथे म्हणजेच काय? पूर्वी. अतिथे म्हणजेच काय? पूर्वी. वाराणस्यं ही वाराणस्यं, वाराणसी हे जे आहे नाव हे स्त्रीलिंग म्हणून आहे आणि त्याची सप्तमी यंग ही विभक्ती दिलेली आहे. वाराणसियं म्हणजे पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्ते रज्जं कारन्ते. आता इथे ब्रह्मदत्ते रज्जे कारन्ते, इथे सगळ्या ठिकाणी ए आलेला आहे बघा. ब्रह्मदत्ते रज्जं कारन्ते. रज्जं म्हणजे काय? राज्य. आणि ब्रह्मदत्ते. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जातक कथेमध्ये ब्रह्मदत्ते हाच राजा कसा काय असायचा आणि तोच राज्य करत असताना कसा जातक कथा आहे? तर त्याचं कारण असं आहे की ब्रह्मदत्ते हे जे आहे अनेक वचनांमध्ये आहे आणि कारण ते म्हणजे करीत असताना वर्तमानकालिक आहे हे धातू साधित विशेषण. तर ब्रह्मदत्ते रज्जं म्हणजेच अनेक त्यावेळचे जे राजे होते ब्रह्मदत्त ज्या वेळेस राज्य करीत होते आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस भगवान बुद्धांनी बोधिसत्व म्हणून ज्यावेळेस जन्म घेतलेला त्यावेळेच्या ह्या सगळ्या कथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर कारण ते म्हणजे काय? करीत असताना. अंत आणि मान हे जे वर्तमानकालिक धातू साधित विशेषण जे आहेत याचा अर्थ असतो करीत असताना, म्हणजे त्यावेळेस ती क्रिया चालू असते. म्हणजेच आपण वर्तमानकालिक असं म्हणतो ना. आणि धातू साधित म्हणजेच कृदंत काय? धातू म्हणतात सर त्यांना. कृदंत. कृदंत काय? म्हणतात ना. हो कृदंत. हो हो हो, याला कृदंत पण म्हणतात. कृदंतामध्ये हा विशेषणाचा जो भाग जो आहे तो कृदंत, आपला विशेषणाचा भाग जो आहे तो कृदंतामध्ये येतो. तर त्याचा हा कारण ते जो आहे म्हणजेच वर्तमानकालिक, म्हणजेच काय? करीत असताना. बोधिसत्व म्हणजेच काय? बोधिसत्व. आता या ठिकाणी हा जो शब्द जो आहे बोधिसत्व याच्यावरती सुद्धा बऱ्याचशा पाश्चिमात्य जे विद्वान जे आहेत त्या विद्वानांचं पण एकमत नाहीये. आता बोधिसत्व ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? एक मिनिट. बोधिसत्व ह्या शब्दाचा अर्थ होतो बघा, बोधी अधिक सत्व. आता इथे सत्व ह्या शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांनी मराठीमध्ये सत्व म्हटलेला आहे, म्हणजे तो असा अर्थ घेतलेला आहे सत्व म्हणून. आणि सत्व म्हणजे काय? एक प्राणी, जीव प्राणी वगैरे असा पण त्यामध्ये अर्थ निघतो.
आणि बोधी जो शब्द जो आहे तो कोणत्या अर्थाने घेतलेला आहे? बोधी म्हणजे काय? ज्ञान. जे काही ज्ञान जे आहे, ज्या व्यक्तीला किंवा ज्या प्राणी जे सत्व जे आहेत त्याला ज्ञान प्राप्त, ज्याला ज्ञान प्राप्त असते अशाला आपण बोधी सत्व असं म्हणतो. परंतु सत्य जो शब्द जो आहे या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे, म्हणजेच काय? जुडणे, जोडणे, सत्य. तर त्याचा अर्थ सुद्धा असा होतो की जो व्यक्ती ज्ञानाला जुडलेला आहे, म्हणजे अटॅच आहे, त्याला सुद्धा बोधिसत्व असं म्हटलं जातं. असे दोन प्रकारचे अर्थ आहेत. परंतु जुडणे किंवा अटॅच होणे, बोधीला अटॅच होणे, आता भगवान बुद्ध त्यांच्या त्या काळामध्ये म्हणजे पारमिता पार पाडित असताना ते ज्या बोधीला अटॅच झाले, म्हणजे त्यांना ते बोधीला म्हणजे त्याच्या ज्ञानाला ते जुळत गेले, अटॅच होत गेले, म्हणून त्यांना बोधिसत्व असं म्हटलं गेलेलं आहे. आणि दुसऱ्या प्रकारचा अर्थ असा घेतलेला आहे की भगवान बुद्ध जे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये ते बोधी जाणणारे एक व्यक्तिमत्व किंवा व्यक्ती किंवा सत्व आहेत, म्हणून त्यांना बोधिसत्व असं दुसराही अर्थ घेण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे दोन प्रकारे याचा अर्थ निघतो. आणि सत्य याचा अर्थ आणखी एक काय म्हणतात त्याला, एक वेपन्स वगैरे या अर्थाने होतो, परंतु तो अर्थ इथे लागू होत नाही किंवा जुळत नाही, म्हणून तो अर्थ मागे पडला. म्हणून बोधिसत्व कुरंगमिगो हुत्वा, कुरंगमिगो म्हणजे काळवीट, हरणाच्या जातीमधील काळवीट, अँटीलोप, आपल्या इंग्रजीमध्ये त्याला अँटीलोप म्हणतात. तर अँटीलोप जो आहे हरिण, हुत्वा म्हणजे होऊन, त्याच्यामध्ये हे काय आहे? पूर्वकालिक अव्यय, जो ज्या ठिकाणी क्रियापदाला जोडलेला असतो तो काय असतो? पूर्वकालिक अव्यय, म्हणजे ती घटना घडून गेलेली असते, होऊन. अशा प्रकारे म्हणजे हुत्वा म्हणजे होऊन. एकस्मिन अरण्य आयतने, एकस्मिन, इथे एकस्मिन ही सप्तमी विभक्ती आहे. एक जो शब्द जो आहे त्याचे जर समजा आपण विभक्ती बघितले तर स्मिन आपल्याला माहिती आहे, सप्तमी विभक्ती एकवचन, एकस्मिन अरण्य आयातने. अरण्य आयातने, आयातन म्हणजेच काय? एक स्पियर म्हणतो ना आपण, एक वलय किंवा खिडकी किंवा जागा, त्याला आयातन म्हणतो. आपल्या अभिधम्म पिटकामध्ये सुद्धा सहायतन असा एक शब्द आहे, म्हणजे काय? 6 आयातन. आता ते 6 आयतन कसे म्हटले आहे? म्हणजे खिडकी म्हटलेले, ओपनिंग, म्हणजेच काय? कान, नाक, डोळे, जीभ, नंतर त्वचा आणि मन, हे अशा आयतन आहेत, स्पीयर आहेत, किंवा आपल्याला या संपूर्ण जगाचं ज्ञान प्राप्त होतं. जर याच्यापैकी काही जे आयातन जे आपण जर समजा आपल्याला नसले किंवा नष्ट झाले, किंवा हे साही आयातन जर समजा गोळा किंवा नुसता गोळा होऊन राहील, त्याला कोणतीच ऍक्टिव्हिटी करता येणार नाही. तर हे जे अरण्यस्मिन आयातने हा जो शब्द जो आहे, म्हणजे एका अरण्यामधील एका जागेला वर किंवा जागेमध्ये, असा ही पण सप्तमी विभक्ती आहे. फलानी खादंतो, फल हा शब्द नपुंसक लिंग आहे आणि अनेक वचनामध्ये आहे. आणि हा लागलेला आहे बघा, फल अधिक आणि प्रत्यय जर तुम्ही बघितलं तर नपुंसक लिंग मध्ये प्रत्येक अकारांत शब्दामध्ये प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती या दोघांनाही आणि
हा प्रत्यय लागलेला असतो. फलानी म्हणजे अनेक फळांना. खादंतो इथे सुद्धा बघा, खाद हा जो धातू जो आहे त्याला अंत लागलेला आहे आणि ओ प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे प्रथमा विभक्तीतला ओ. खादंत अधिक ओ म्हणजे खादंतो, या ठिकाणी खात असलेला म्हणजे ती क्रिया करीत असलेला जो कोणी असेल, कर्ता आहे बरं का इथे. आपला ओ प्रथमा विभक्ती मधला लावला ना, त्यामुळे हा काय झाला, करीत असलेला म्हणजे कार्य करीत असलेला कर्ता. खादंतो म्हणजे खात असलेला. वसती, वस म्हणजे काय, राहणे. राहणे. आणि ती हा जो प्रत्यय जो आहे हा वर्तमान कालिक कोणचा आहे, प्रथम पुरुष एक वचन, एक वचन. अंती. ओके. वसती म्हणजेच काय, राहतात किंवा राहतो. तर इथे भगवान बुद्धांच्या संदर्भात आहे म्हणून आपण राहतात असं म्हणूया. तर या ठिकाणी क्रियापद जे आहे वसती आहे. जर आपल्या ग्रामर जर मी तुम्हाला शिकवलं ना, त्या पद्धतीने जर आपण गेलो तर इथे क्रियापद काय आहे, वसती आहे. आणि वसती क्रियापद झाल्यानंतर को वसती म्हणजे कोण राहतो, तर त्या ठिकाणी उत्तर काय मिळतं आपल्याला, बोधिसत्व. बोधिसत्व हे काय झालं, करता कर्ता झालं. आणि मग त्याला त्याचे जे काही विशेषण जे आहेत ते विशेषण इथे दिलेले आहेत. एक मिनिट. हॅलो, हा बोला. आता मी लेक्चर घेतो, लिंक जी नेहमीची आहे ना तीच आहे. जे तुम्ही आणि इतका आता क्लास संपत आला आणि तुम्ही ती लिंक तुमच्याकडे कशी नाही, तुम्ही तर नेहमी तर जॉईन होत असता ना. बरं ठीक आहे ठीक आहे. गायकवाड सर, हॅलो हॅलो. हा हा सर. हा, ते आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपली ही JRG JEETCFT ही जी आहे ना लिंक, ती हो. पाठवून द्या बरं. ते फुले लागतं. बर बर, परत पाठवतो ग्रुपला. हो. हा, परत पाठवून द्या. ओके सर, ओके, पाठवतो. हा हा. तर अशा प्रकारे इथे करता काय झाला, बोधिसत्व झाला. आणि ते कोण होते मग, पुरंग मिगो. अशा प्रकारे. आणि ते काय करत होते, फलानी खादंतो म्हणजे फळ खात असताना तिथे राहत होते. म्हणजे पूर्ण जे वाक्य जे आहे, अति ते वाराणसियन ब्रह्मदत्ते रज्जन कारंते बोधिसत्तो पुरंगमिगो भूत्वा फलानी खादंतो वसती, असं हे पूर्ण वाक्य या ठिकाणी तयार होतं. तर याचा अर्थ होतो, पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजे राज्य करीत असताना, कारण ते राज्य करीत असताना बोधिसत्व कुरंगमिग होऊन, कुरंगमिग जातीच्या हरणांमध्ये जन्म घेऊन, आणखी डिटेलमध्ये जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर काळवीट हरिणाच्या जन्मामध्ये जाऊन किंवा होऊन फळ खात असताना, फळे खात असताना राहत होते. आता इथे वसती जरी शब्द असला तरी सुद्धा त्याचं ट्रान्सलेशन कसं होईल, राहत होते. म्हणजे यालाच काय म्हणतात, हिस्टॉरिकल मिनिंग. म्हणजे वर्तमान काळात कधी कधी असा हिस्टॉरिकल याच्यासाठी सुद्धा वापरला जातो. ओके. सो एकस्मिन काले फल संपन्ने से पन्नी रुखे से पन्नी फलानी खादती. आता इथे खादती क्रियापद आहे. खादती म्हणजे खातो, म्हणजे खात होता. आता जसं आपण हिस्टॉरिकलच्या याच्यामध्ये, आता कोण खात होता, को खादती,
सो को खादती सो. करेक्ट. सो म्हणजे कोण? सो म्हणजे इथे कोणाचं सर्वनाम आहे? कुरुगमिग मिग बोधिसत्व. हा, येस. कुरुंगमीग किंवा बोधिसत्व. बोधिसत्व आता या ठिकाणी कुरुंगमीग आहे. हा, म्हणजे कुरुंगमीग किंवा बोधिसत्व. कुरुंगमीग त्यावेळेस खात होते. तर काय खात होते? एकस्मिन काले म्हणजे एका काळामध्ये. एका काळामध्ये. एक मिनिट, तुम्ही होल्ड करा, मी आलोच एक. सो एकस्मिन काले म्हणजेच काय? एका वेळी. काले सप्तमी. एकस्मिन आणि काले सप्तमी. एका काळामध्ये किंवा एका वेळी. फले संपन्ने म्हणजे फळांनी संपन्न असलेले जे वृक्ष जे आहेत ते. आता कोणचं वृक्ष आहे ते? ते पन्नी वृक्षे. आता हे वृक्ष नेमकं कुठल्या आपल्याला काही त्याची कल्पना नाही. वृक्ष जे आहे आणि त्याला येणारे जे सेपन्नी फल जे आहेत ते कुरुंगमीग जे आहे ते खात होते. म्हणजेच बोधिसत्व खात होते. मग एकस्मिन काले फल संपन्ने सेपन्निंग वृक्षे सेपन्निंग फले खादती म्हणजे खात होते. अथ एको गामवासो. इथे अथेको जो शब्द जो आहे तो संधी आहे. त्याचं फोड कशी होते? अथ एको म्हणजे नंतर एक. गामवासी म्हणजे काय? गावाला राहणारा. आपण म्हणतो ना गामवासी म्हणजे गाववासी किंवा नगरवासी. त्या पद्धतीने हे तद्धित नाम तयार झालेलं आहे. गामवासी म्हणजेच नंतर एक गामवासी म्हणजे गावामध्ये राहणारा जो कोणी असेल व्यक्ती तो. अठ्ठक लुद्धको कोण आहे तो? गामवासी. अठ्ठक लुद्धको. इथे लुद्धक म्हणजेच काय? शिकारी. आणि अठ्ठक. आता हा जो अठ्ठक शब्द जो आहे हा म्हणजे हा जो शिकारी जो आहे, प्रत्येक शिकाऱ्याची शिकार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर हा शिकारी जो आहे हा अठ्ठक म्हणजेच झाडावर किंवा एखाद्या उंच ठिकाणावर असं आपण मचाण म्हणतो बघा, असं प्लॅटफॉर्म तयार करून त्यावरती बसायचं आणि सगळीकडे वॉच ठेवायचं, बघायचं कोण येतंय काय येतंय. आणि जे येत असेल जो त्याचं जे सावध जे असेल तो आल्यानंतर मग त्याला मारायचं. अशा पद्धतीने शिकार करणारा जो व्यक्ती असतो त्याला अठ्ठक लुद्धको असं म्हणतात. अठ्ठक म्हणजे काय? मचाण. झाडावरती बांधलेलं असतं बघा, बऱ्याच शेतांमध्ये असतं. शेतकरी त्याच्यावर रात्री बसून पहारा देत असतो आपल्या शेतामध्ये. तर अशा प्रकारचे पूर्वी हे पण म्हणजे शिकारी पण असं मचाण बांधून त्यावरती शिकार करीत होते. तर अशा प्रकारचा एक गावात राहणारा व्यक्ती की जो शिकारी मंचावर बसून शिकार करणारा. फल रुक्ख मुलेसु मिगानंग पदनी. इथे पदानी पाहिजे. उपधारेत्वा म्हणजेच हा जो लुद्धक जो होता म्हणजे शिकारी जो होता तो काय करायचा? फल रुक्ख मुलेसु
म्हणजे ज्या झाडांवरती फळे जे आहेत ते फळे त्या झाडाच्या खाली म्हणजे झाडाच्या पायथ्याशी पायाजवळ मुळाजवळ तिथे निगानंग पदानी म्हणजेच काय हरिणांचे जे पाय जे आहेत उपधारेत्वा म्हणजेच काय ओळखून किंवा त्याच्या मागे मागे जाणून म्हणजे ज्या झाडाच्या जवळ हरणांचे पाय त्याला जाताना होते त्या झाडाजवळ जाऊन उपरी वृक्षे म्हणजेच काय वृक्षाच्या वर सप्तमी विभक्ती परत उपरी वृक्षे वृक्ष आकारांत शब्द आहे सप्तमी उपरी वृक्षे अट्टकन बंधित्वा अट्टकम म्हणजेच काय ते मंच म्हणतो ना आपण ते अट्टकम म्हणजे मंच म्हणजेच अट्टकाला मंचाला बांधून बंधित्वा म्हणजे काय बांधून इथे बंद इथे पूर्वकालिक अव्यय बंधित्वा तथ्थ म्हणजेच काय तेथे तेथे निषिदित्वा निषिद्ध म्हणजे काय बसणे निषिद्ध म्हणजे काय बसणे आणि इत्वा त्याला पूर्वकालिक अव्यय लागलेला आहे म्हणजे बसून म्हणजे तेथे बसून फलानी खादिंतुम म्हणजे फळ खाण्यासाठी फळ खाण्यासाठी तुम हा जो प्रत्यय लागलेला आहे इथे खादला तुम हा प्रत्यय लागला हा कोणता प्रत्यय आहे सांगता येईल कोणाला खादी तुम हा प्रत्यय जो आहे याचं नाव काय आहे निमित्तार्थ अव्यय व्हेरी गुड निमित्तार्थक म्हणजे ते निमित्त किंवा हेतू जे आहे ते दर्शवत असतं तर खादितुम म्हणजे काय खाण्यासाठी त्याचा हेतू काय आहे तो कशाकरिता येतात ते निघ तिथे खाण्यासाठी खादितुम आगता गते आगत अधिक गते आगत म्हणजे येणारे आणि गते म्हणजे जाणारे म्हणजेच ते फळ खाण्यासाठी येणारे जाणारे आगत गते असा हा तो संधी झालेला आहे आग म्हणजे आलेले आणि गेलेले निगे म्हणजेच हरणे हे सगळं द्वितीय विभक्ती आहेत ना आगता गते मिगे सत्तिया विजित्वा सत्तिया सत्ती म्हणजे काय सत्ती म्हणजे नाईक भाला किंवा भाला हा भालाही म्हणता येईल म्हणजे पुढे टोक असलेला आणि मागे त्याला दंड असतो त्याला पण सत्त म्हणतात किंवा तलवारीला पण सत्त म्हणतात किंवा चाकू आहे त्याला पण सत्त म्हणतात किंवा पुढे जे काही टोक असेल एखादं हत्यार त्याला सत्त असं म्हटलं जातं आता बघा इथे पण सत्त शब्द मी तुम्हाला बोधिसत्वच्या संदर्भामध्ये सांगितला तर तो बोधिसत्वचा कसा अर्थ लावतात म्हणजे अशी बोधी की ज्या बोधीने सगळे विकार जे आहेत ते काय त्या सत्तने म्हणजे त्या तलवारीने किंवा त्या शस्त्राने नष्ट केले छेदून काढले विज्जत्वा असा पण एक अर्थ काढला जातो पण तो अर्थ एकदम खूप प्रॉपर बसत नाही म्हणून तो अर्थ जरा मागे पडला तर अशा प्रकारे सत्तिया विजित्वा सत्ती आता हा शब्द कोणत्या लिंगामध्ये आहे त्याचं जेंडर काय स्त्रीलिंग आहे सर स्त्रीलिंग व्हेरी गुड स्त्रीलिंग हा आणि सत्तिया विजित्वा ततिया विभक्ती कोणती येईल ततिया कोणी सांगितलं ततिया मी सांगितलं कोण आपलं प्रभाकर वानखेडे हो सर हा बरोबर आहे अगदी करेक्ट आहे सत्तिया म्हणजे ततिया म्हणजे तलवारीने किंवा भाल्याने किंवा त्याच्याद्वारे विजित्वा म्हणजेच काय मारून त्याची हत्या करून मारून सत्तिया विजित्वा तुम्ही जे पाठवलेलं आहे ना वानखेडे साहेब
हा सर. मला हा 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 ते मला वाचायला जरा वेळ नाही मिळाला, परंतु मी ते बघितलं थोडं वरवर. हा तर सर. हा ते छान केलेलं आहे तुम्ही ते पण मागच्या सारखंच. तर यू हो. कंटिन्यू. हा नंतर मी बघेल त्याच्यामध्ये काही थोडी मायनर मिस्टेक असली तर मी सांगेल तुम्हाला. सध्या मी इकडे मेडिकल, आईचं पण आता कालच ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे मला 2-4 दिवसापासून वेळच मिळत नाही. तर मी ते बघेल आणि सांगेल. आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही जे केलेलं आहे ते एकदा ग्रुपवर पण टाका. आपला जो ग्रुप आहे ना, व्हॉट्सअपचा ग्रुप, त्यावरती पण टाका. म्हणजे कशा प्रकारे भाषांतर करायचं असतं किंवा ग्रामर आणि अर्थ याचा कसा मेळ जुळवायचा असतो ते बऱ्याच जणांना कळेल आणि ते सुद्धा तसा प्रयत्न करतील असं अपेक्षा करूया. ओके. हो सर. हा. तर निगानं पदानी उपधारयित्वा उपरि दुःखे अट्टकं बन्धित्वा तत्थ निषीदित्वा फलानि खादितुम् आगतागते मिगे सत्या विजित्वा म्हणजेच काय, तलवारीने किंवा याच्याने ते मारून तेसंग मनसंग. तेसंग कोणची विभक्ती असेल आणि कोणचं सर्वनाम आहे? सर्वनाम त सर. हा, सर्वनाम त. व्हेरी गुड. छठी विभक्ती. दर्शकवाचक सर्वनाम षष्ठी विभक्ती. छठी विभक्ती. अनेक बरोबर. वचन. हा, तेसंग म्हणजे त्यांचे, मनसंग म्हणजे काय, मास. हा, मास. तेसंग मनसंग म्हणजे त्यांचे मास. विकिरणंतो, परत इथे अंत आला बघा. विकिरणंतो. आता याचा जो धातू जो आहे तो किण आहे. हा, त्याला वी उपसर्ग लागलेला आहे, त्याच्यामुळे डबल क झाला. उपसर्ग लागल्यामुळे डबल क झाला. विकिरणंतो म्हणजेच विकत असताना, म्हणजे विकताना. म्हणजे त्यांचे मांस विकताना, विकत असताना काय करतो? जीवकं कप्पेती. जीवकं म्हणजे काय, जीवन. जीवकं म्हणजे जीवन. आणि कप्पेती म्हणजे काय, व्यतीत करतो. व्यतीत करणे, जीवन व्यतीत करणे म्हणजे राहणे. आपलं जीवन तो जगत असतो किंवा जगणे. कप्पेती म्हणजे, कप्पेतीचे भरपूर अर्थ आहेत. कप्पचा अर्थ भरपूर आहेत. कप्पचा अर्थ 4 प्रकारचे आहेत. म्हणजे कप्प एक टाइमच्या संदर्भामध्ये सुद्धा वापरला जातो. आपण नेहमी म्हणतो ना, 1,04 असंख्य 1,00,000 कल्पाने, म्हणजेच कप्प भगवान म्हणजे बुद्ध उत्पन्न होतात. तर हे सुद्धा, हे जे कप्प जे आहे त्याचा फार मोठा अर्थ आहे त्याचा पण. तर अशा प्रकारे जीवकं यापेती म्हणजे या ठिकाणी तो जो शिकारी जो आहे त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. तर तो काय आहे? तो एक ग्रामवासी आहे, मंचावर बसून शिकार करणारा एक शिकारी आहे. आणि तो काय करतो की ज्या झाडांना फळं लागलेले असतात त्या झाडांजवळ जाऊन बघतो की या ठिकाणी हरण वगैरे येतात काय. जर येत असेल तर त्यांचे पावलं जे आहेत, त्याचे पावलांच्या मागे मागे जाऊन ज्या झाडाखाली ते पावलं दिसतात त्या झाडावर तो मंच बांधतो किंवा मचाण बांधतो आणि तिथून तो शिकार करतो. आणि शिकार केल्यानंतर काय करतो? तेसंग मनसंग विकिरणंतो अत्तनो जीवकं कप्पेसी. म्हणजेच काय, स्वतःचं जीवन तो काय करतो? व्यतीत करतो. तर हे या ठिकाणी वर्णन आहे. आता हा कोण आहे? लुद्धको पूर्वीचा देवदत्त आहे. हे लक्षात घ्या. सो एक दिवसं तस्मिन् वृक्ष मुले. सो म्हणजे कोण? सो एक शिकारी. दिवस, हा शिकारी. हा, तो एक दिवसं तस्मिन् वृक्ष मुले म्हणजे तो एक दिवशी
तस्मिन म्हणजे त्या वृक्ष मुळाजवळ म्हणजे वृक्षाच्या पायथ्याशी किंवा मुळाशी, वृक्ष मुले म्हणजे वृक्षाच्या मुळाशी, बोधिसत्वस्य म्हणजेच काय, बोधिसत्वाचे, षष्टी विभक्ती, बोधिसत्वाचे पदवळंज दिसवा, पदवळंज, वळंज म्हणजेच काय, पाऊल खुणा, पदवळंज म्हणजे काय, पाऊल खुणा किंवा पावलाचे ठसे, पावलाचे ठसे, पदवळंज दिसवा म्हणजेच काय, बघून, पूर्वकाली काव्ये, पाहून किंवा बघून, सो एक दिवसांग तस्मिन वृक्ष मुले बोधिसत्वस्य पदवंजलं वळंजं दिसवा. इथं आता बोधिसत्वस्य म्हणजे कोण, कुरुंग 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 येस कुरुंग, कुरुंग दिसवा, तस्मिन सेपन्नी वृक्षे अठ्ठकं बंदित्वा म्हणजेच त्या झाडावरती, तस्मिन सेपन्नी वृक्षे म्हणजेच त्या झाडावर काय करतो, अठ्ठकं बंदित्वा म्हणजेच मचाण बांधून, अठ्ठकंग म्हणजे काय ते सांगितलं तुम्हाला, म्हणजेच काय, मचाण बांधून, पातोव, पातोव म्हणजे काय, सकाळीच. आता पात जो आहे ना याचा अर्थ आहे सकाळ, पण याला एव हा लागलेला आहे शब्द, म्हणजेच एव हा शब्द जो आहे याला क्रिया विशेषण म्हणतात. तर हा पातोव जो आहे याचा अर्थ त्याच्यावरती जोर दिलेला आहे, म्हणजे सकाळी सकाळीच, सकाळी सकाळीच, पातोव. भुंजित्व म्हणजे थोडं काहीतरी खाऊन, भुंज म्हणजे काय, खाणे. आणखी गुंजचा दुसरा पण एक अर्थ आहे म्हणजे आनंद घेणे, असा पण अर्थ आहे, पण या ठिकाणी खाऊन हा त्याचा अर्थ होऊ शकतो. भुंजित्वा, भुंजित्वा म्हणजेच खाऊन, पातो व भुंजित्वा म्हणजे काय, सकाळीच, सकाळी खाऊन. नंतर काय, सत्ती आदाय, सत्ती म्हणजे काय, तलवार किंवा त्याचं जे काही शस्त्र असेल, भाला म्हणा किंवा काय जे असेल ते घेऊन, आदाय, इथे दा हा मूळ धातू आहे आणि त्याला य प्रत्यय लागलेला आहे आणि आ हा काय लागलेला आहे, प्रिफिक्स लागलेला आहे, म्हणजेच उपसर्ग लागलेला आहे. आता हा सुद्धा काय आहे, पूर्वकाली काव्यच आहे. जसं आपण त्वा लागतो ना, लावतो करून धरून वगैरे, तर याचाही अर्थ काय आहे, आदाय म्हणजे काय, घेऊन, घेऊन. आता याला य प्रत्यय का लागलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं, त्वा कोणाला लागतो आणि य कोणाला लागतो. तर य प्रत्यय हा नेहमी एकच अक्षर असलेला जो धातू असतो ना त्याला लागतो. तर दा म्हणजे काय, देणे, म्हणून याला य लागलेला आहे आणि याला प्रिफिक्स आहे म्हणजे समास आहे, उपसर्ग लागलेला आहे, म्हणून त्याला य प्रत्यय लागलेला आहे, त्वा प्रत्यय लागलेला नाही. अर्थ मात्र तोच आहे, म्हणजेच काय, घेऊन. सत्ती आदाय म्हणजेच काय, तलवार किंवा भाला घेऊन, म्हणजे थोडंफार सकाळी सकाळी जेवण करून नंतर त्याचा भाला घेऊन. वनं पविसित्वा म्हणजेच काय, वनं म्हणजेच अरण्य. हा द्वितीय विभक्तीमध्ये दिलेला आहे, द्वितीय विभक्तीमध्ये दिलेला आहे. आता इथे वने पविसित्वा असं पण आपण म्हणू शकतो, म्हणजे वनामध्ये प्रवेश करून, असं पण आपण म्हणू शकत होतो. परंतु इथे वनं द्वितीय विभक्तीच का दिलेली आहे, त्याचं कोणी सांगू शकतं का उत्तर? जाण्याची क्रिया चालू आहे तिथे. हा, जाण्याची क्रिया चालू आहे, बरोबर. तुम्ही थोडा जवळ आहात रुखंग आलंय ना सर, रुखंग नाही, द्वितीय विभक्ती गती आणि अंतर दाखवते. येस येस येस, हे महत्वाचा रूल आहे. ज्या ज्या वेळेस गती म्हणजे मोशन
किंवा अंतर वगैरे दाखवायचं असतं ना, तर त्यावेळेस सुद्धा काय द्वितीय विभक्ती वापरली जाते. आता प्रवेश करणे म्हणजे प्रवेश करताना गती त्याला असतेच की नाही. साधारणतः प्रवेश करणे, गच्छती जाणे, हे जे दोन जे क्रियापद जे आहेत ना, याच्या आधी द्वितीय विभक्ती येत असते. तर हे लक्षात ठेवा. तर इथे वने न वापरता हा जो द्वितीय विभक्तीचा जो काही नियम जो आहे, गती किंवा अंतर यासाठी द्वितीय विभक्ती वापरली जाते. तो नियम इथे वापरलेला वनं प्रविशित्वा म्हणजे वनाला प्रवेश करून किंवा वनामध्ये प्रवेश करून. तं वृक्षं म्हणजेच त्या वृक्षाला. आरुहित्वा आरुहित्वा आरुहिती म्हणजेच काय चढणे. आरुहती म्हणजे काय चढणे आणि आरुहित्वा म्हणजे काय चढून, म्हणजे त्या वृक्षावर चढून. आरुहित्वा अठ्ठके निसिदी म्हणजेच काय अठ्ठकावर म्हणजे त्या मचानावर किंवा त्या मंचावर. काय निसिदी म्हणजे कोणत्या टेन्स आहे हा? भूतकाळ. धातू आहे बसला. आणि त्याला ई प्रत्यय लागलेला आहे. ई निषिद अधिक ई, तो काय झाला निसिदी. म्हणजेच बसला. निसिदीचा अर्थ काय बसला. म्हणजेच काय तं वृक्षं आरुहित्वा म्हणजे त्या झाडावर चढून किंवा त्या झाडाला चढून. अठ्ठके निसिदी म्हणजेच त्या मंचावर बसला. तो एक दिवस त्या झाडाच्या मुळाशी नाही सॉरी पातोव भुंजित्वा सत्ती आदाय म्हणजे सकाळीच जेवण करून तलवार घेऊन किंवा भाला घेऊन वनामध्ये प्रवेश करून त्या झाडावर चढून मंचावर बसला. इथे आपल्या ह्या त्रिपिटकामध्ये ना हा त्वा जो आहे ना पूर्वकालिक अव्यय खूप खूप वापरला जातो. म्हणजे त्याच्याने काय होतं की अनेक एका मागून एक ज्या ऍक्शन घडल्या जातात ना क्रिया, त्या सगळ्या काय जोडल्या जातात. म्हणून ते खूप ती एक पालीची एक वैशिष्ट्यच आहे त्या त्रिपिटकातल्या पाली लँग्वेजची. ते अशी जोडली जाते, सगळ्या क्रिया जोडल्या जातात. आणि इकडे दुसरीकडे बघा बोधिसत्वोपी म्हणजेच काय बोधिसत्व सुद्धा म्हणजेच काय कुरुंद मीठ म्हणजेच काळवीट. बोधिसत्वोपी. पाहतो म्हणजे सकाळी सकाळी. पाहतो म्हणजे काय सकाळी सकाळी. पाहतो व म्हणजे काय सकाळी सकाळी. वसन ठाणा. आता ही कोणची विभक्ती आहे सांगता येईल कोणाला? वसन ठाणा. वसन म्हणजे काय राहण्याचं ठिकाण आणि ठाण म्हणजे स्थान, राहण्याचे स्थान. वसन पंचमी. ठाण. व्हेरी गुड. पंचमी. आ इथे प्रत्यय लागलेला बघा. ठाण हा अकारांत शब्द आहे आणि अकारांत शब्दाच्या पंचमी एक वचनामध्ये कोणकोणते आपलं प्रत्यय येतात? आ, स्मा, मा. हा. तर वसन ठाणा म्हणजेच राहण्याच्या ठिकाणापासून. म्हणजे या ठिकाणी बोधिसत्व म्हणजेच कुरुंद मीठ आणि ते जे त्यांचं राहण्याचं जे स्थान आहे याच्यामध्ये काय विरह म्हणजे ते काय दूर जातात म्हणजे किंवा तिथून नवीन क्रिया सुरू होते जाण्याची. म्हणून पंचमी विभक्ती या ठिकाणी आहे. वसन ठाणा. निखिमित्वा. निखम म्हणजे काय बाहेर पडणे. जसं आपण भगवान बुद्धांचं आपण निष्क्रमण म्हणतो की नाही, त्या तेच म्हणजे भगवान बुद्ध सुद्धा काय
घराच्या बाहेर पडले, अगारस्मा निखबित्वा म्हणजे घराच्या बाहेर पडून, अशा पद्धतीची त्याच्यामध्ये वाक्यरचना आहे. निखबित्वा म्हणजेच काय, बाहेर पडून, वसन ठाणापासून म्हणजे राहण्याच्या ठिकाणापासून, से पन्नी फलानी खादी सामी म्हणजेच त्यावेळेस बोधिसत्व काय ठरवतात, से पन्नी जे फल जे आहे, खादी सामी. खादी सामी हे कोणता काळ आला, भविष्यकाळ. भविष्य काळ. खाद अधिक इसामी म्हणजे मी से पन्नी फळे खाईल असे. इथं ती आलेला आहे बघा पुढे. हे तो हा जो ती आहे ना, आपल्याला मागची क्रिया किंवा पुढची क्रिया हे आपल्याला तो सांगत असतो, दर्शवत असतो, हे लक्षात ठेवा. या तीचा फार मोठा अर्थ असतो किंवा संपूर्ण याचा वाक्याचा अर्थ समजण्यामध्ये त्याचा खूप उपयोग होत असतो. म्हणजे दस म्हणतो ना आपण, THUS इंग्रजीमध्ये दस म्हणजे अशा प्रकारे किंवा असे. म्हणजे भगवान बुद्ध जे काही मनामध्ये विचार आणतात ना, त्याला वर्णन केलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे आणि मग म्हटलेलं आहे असे. म्हणजेच काय, अशा प्रकारे भगवान बुद्धांनी विचार केला. खाती सामी म्हणजेच मी खाणार, काय खाणार, से पन्नी फलानी असे. आगम्य, हा आगम्य काय आहे सांगू शकता कोणी, याच्यातला धातू काय आहे, किंवा ह्या आगमचं व्याकरण कोण सांगू शकतो. गम धातू, गम धातू. हा हा आणि बरोबर आहे, गम धातू आहे. त्याला आ उपसर्ग लागलेला आहे. मग हे उत्तम पुरुषाचं आहे. हा, मग लागला त्याला प्रत्यय उत्तम पुरुषाचं. एक मिनिट, तुमचा आवाज जरा कमी येतो मला, एक मिनिट. शेवटी म आहे, मला म उत्तम पुरुष. हा, आज्ञा. उत्तम पुरुष मला म. आणखी कोण काय सांगू शकतं. सर आ प्रत्यय लागल्यामुळे गम म्हणजे जाणे, त्याच्या विरुद्ध झालं मग ते येणे. बरोबर, हो, इथपर्यंत बरोबर आहे. इथपर्यंत, पण पुढे पण त्याचं व्याकरण आहे अजून. हे थोडसा आपण नाही नाही, हा आगम्य जो आहे ना, तर हा सुद्धा पूर्वकालिक अव्यय आहे. आलं लक्षात. जसा आदाय आहे किंवा करित्वा किंवा भुंजित्वा, तसा हा आगम्य सुद्धा त्याचा अर्थ काय होतो, येऊन. येऊन. आता हे हा जो शब्द जो आहे ना, गमचा जो पूर्वकालिक अव्यय जो आहे, त्याला आ लागल्यामुळे त्याचा मचा द्वित्व होतो, म्हणजे डबल होतो, मचा डबल होतो. म्हणून तो आगम्य असा शब्द तयार झालेला आहे. म्हणजेच काय, येऊन. आणि तो काय आहे, पूर्वकालिक अव्यय. हा शब्द काय आहे, पूर्वकालिक अव्यय, त्याला प्रत्यय लागलेला आहे. तर आगम्य म्हणजे काय, येऊन. म्हणजेच काय, खादी सामी म्हणजे मी खाईल असे येऊन. संग वृक्ष मुलं सहवासन. इथे काहीतरी चुकलेलं दिसतंय. संग वृक्ष मुलं सहवासन नाही येते, सहसाम. एक मिनिट, मी लगेच चेक करतो, कारण इथे ही चूक दुरुस्त करून घ्या, मी सांगतो तुम्हाला.
एक मिनिट हा. सहसांग सहसाव असा शब्द आहे तो. मला डाऊट आहे थोडा, चेक करून घेऊ आपण. सहसावं आहे सर. हा सहसावं आहे. हा सहसाव तेच म्हटलं. हा सहसाव आहे बघा, हे करेक्शन करून घ्या सगळ्यांनी, त्याचं करेक्शन कर. सहसाव म्हणजे येऊन टंग रुक्क मुलंग सहसाव अपविसित्वा असं आहे ते. हा सगळ्यांनी ते करेक्ट करून घ्या. सहसाव असं आहे म्हणजे अगदी म्हणजे सहज असं. सहसा म्हणतो ना आपण, सहजतेने, सहजतेनेच. अपविसित्वा म्हणजेच पविसित्वा म्हणजे प्रवेश करणे. अपविसित्वा म्हणजेच काय, निगेटिव्ह म्हणजे सहज प्रवेश न करता. म्हणजे ते आपल्या वसन स्थानापासून ते निघाले आणि त्या वृक्षाच्या जवळ आले आणि लगेच त्या वृक्षाच्या मुळावर जवळ गेले असं नाही. सहज नाही गेले. सहसाव अपविसित्वा म्हणजेच काय, सहजतेने प्रवेश न करता, न करून, असं त्याचा अर्थ आहे. कदाचित मग त्यांच्या मनामध्ये काय उत्पन्न होतं, मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. कदाचित म्हणजेच काय, कदाचित आपण पण असं मराठीमध्ये म्हणतो ना कदाचित, तर बहुतेक मराठीमध्ये सुद्धा हा शब्द आला असेल कदाचित. त्याला पुढे परत त लागल्यामुळे त्याचा अपभ्रंश झाला असेल. म्हणजे एखाद्या वेळेस किंवा कदाचित. अठ्ठक लुद्धका म्हणजेच काय, मंचावर बसून शिकार करणारे. वृक्षेषु अट्टकं बंधंती म्हणजेच काय, वृक्षावर जे काही मंच आहेत किंवा मचाण जे आहेत ते बांधतात. असं भगवान बुद्ध म्हणजे त्या काळी बोधिसत्व असताना, म्हणजे स्फुरंग मेघ असताना ते विचार करतात. ते सहसा सहशी ते लगेच आपल्या त्या वृक्षाजवळ जात नाही. त्याच्या आधी काय विचार करतात की हे जे अठ्ठक लुद्धका जे आहेत ते मंचावरती आपलं वृक्षक मुले अठ्ठकं बंधित्वा म्हणजे ते मचाण बांधून काय करतात, शिकार करतात. म्हणून भगवान बुद्ध चेक करून घेतात. कसे चेक करतात बघा ते. अथिनो हो एव रूपो उपद्रवा म्हणजे मनामध्ये प्रश्न उत्पन्न करतात की इथे कोणता उपद्रव तर नाही ना. उपद्रव म्हणजे काय, कुठला हे म्हणतात त्याला, उपद्रव म्हणजे कुठलं संकट किंवा त्रास किंवा धोका असं तर नाही ना. अथ्युनु खो एव रूपो उपद्रव म्हणजे अशा प्रकारे काही धोका तर नाही. एव रूप म्हणजे अशा प्रकारे. तर कशा प्रकारे की हे अशा प्रकारचे शिकारी काय करतात, झाडावरती मंच बांधतात, मचाण बांधतात आणि त्याच्यावरनं मग शिकार करतात. म्हणजे अशा प्रकारचा काही धोका तर नाही ना असा विचार बोधिसत्वांच्या मनामध्ये येतो. आणि काय असे बघा, उपद्रवा असे परिगणनतो बाहिर तो अठ्ठासी म्हणजे अशा प्रकारचा विचार ग्रहण करून किंवा मनात उत्पन्न करून बाहिर तो 88 बाहेर म्हणजे काय, बाहेरच म्हणजे बाजूला, म्हणजे त्या झाडाच्या तो इथे सुद्धा हे जोर देण्यासाठी वापरलेला तो
तो बाहेर तो म्हणजे बाहेरच. अठ्ठासी म्हणजेच काय, उभे राहिले. हं? आता इथे पण सी हा भूतकाळाचा प्रत्यय लागलेला आहे. आलं लक्षात? ठा धातू आहे ठा. ठा म्हणजे काय, उभे राहणे. हितो म्हणजे उभा राहिला किंवा अठ्ठासी म्हणजे उभा राहिला. आता इथे ठा पण हा जो आहे हा एकच सिलॅबलचा अक्षराचा धातू आहे म्हणून त्याला सी. जसं दाचा लागला ना आपण दासी म्हणतो बघा, तसं हे 88. तशा प्रकारचं हे क्रियापद आहे. बाहेर तो 88 म्हणजे बाहेरच उभा राहिला. सर मग परिगणतो म्हणजे काय? परिगणनतो म्हणजे अशा प्रकारचा विचार घेऊन किंवा अशा प्रकारे जो धोका जो आहे तो समजून असा. गणनतो म्हणजे गणनती म्हणजे काय, घेणे. आणि परी म्हणजे काय, सगळ्या प्रकारचा विचार करून अशा प्रकारे करीत, सॉरी करून नाही, अंत आहे ना, करीत असताना, सॉरी करीत असताना अशा प्रकारचा विचार घेत असताना, करीत असताना बाहेरच थांबला किंवा थांबले, अशा प्रकारचं त्याचं ट्रान्सलेशन आहे. परिगणनतो. अंत हा वर्तमानकालिक धातुसाधित विशेषण ह्या गण्य ह्या क्रियापदाला लागलेला आहे. आणि परी काय लागलेला आहे, उपसर्ग लागलेला आहे. बाहेर तो 88 म्हणजे बाहेरच थांब. आता पुढे लुद्धकोपी बुद्ध बोधिसत्वस्य अन आगमन भावं ज्ञात्वा. आता हा जो वरती बसलेला जो काही जो शिकारी जो आहे तो सुद्धा त्या कुरुंग मिगाकडे म्हणजे बोधिसत्वाकडे तो बघत असतो. आणि तो बघत असताना त्याच्या लक्षात येतं की कुरुंग मिग जे आहे, बोधिसत्व झाडाच्या जवळ येत नाहीये. म्हणजेच काय, अन आगमन भाव. अन म्हणजे निगेटिव्ह आणि आगमन म्हणजे काय, येणे. आणि भाव म्हणजे त्याचा चित्ताचा तो भाव. अन आगमन भाव, अनागमन भाव म्हणजे न येण्याचा भाव. ज्ञत्वा, ज्ञत्वा ज्ञ हा धातू आहे आणि त्याला त्वा पूर्वकालिक प्रत्यय लावलेला आहे. ज्ञ म्हणजे काय, ज्ञा म्हणजे काय, जाणणे. ज्ञा म्हणजे काय, जाणणे. लुद्धकोपीचं काय सांगितलं, अर्थ काय होतो? कसलं लुद्धकोपी? लुद्धको म्हणजे शिकारी, शिकारी करणारा लुद्धको. आलं लक्षात? लुद्धको. हो सर, हो सर. हा म्हणजे या ठिकाणी शिकारी जो आहे तो देवदत्त आहे आणि कुरुंग मिग जे आहे ते बोधिसत्व आहे, असा तो पूर्वीचा अर्थ आहे. लक्षात घ्या. लुद्धको म्हणजे काय, शिकारी. हा इथे को लागलेला आहे ना प्रत्यय, को म्हणजेच तो नाव आहे लुद्धको, शिकारी. आता या ठिकाणी कुठे होतो आपण, ज्ञत्वा. ज्ञा म्हणजे काय, जाणणे. त्याचा हा ज्ञाचा क्रियापद होतो जानाती. नंतर स जानाती, प जानाती वगैरे ते पुढे नंतर त्याचे ते डेव्हलप होतात. परंतु इथं पूर्वकालिक अव्यय करताना काय झालेला आहे, ज्ञत्वा. ज्ञत्वा म्हणजे जाणून. अट्टके निसिन्नोव म्हणजेच काय, अट्टक म्हणजे काय, ते मचान, मंच झाडावर बांधलेलं असतं ना ते. अट्टके म्हणजे झाडावर. निसिन्नोव. आता निसिन्न हा जो आहे पास्ट टेन्स भूतकालिक आहे, म्हणजे सॉरी हा ऍक्च्युअली पास्ट पार्टिसिपल आहे. निषिद हा जो शब्द जो आहे ना आपण, म्हणजे काय, बसणे. हा निषिदती म्हणजे बसतो आणि निसिन्नो म्हणजे बसलेला, म्हणजे पास्ट टेन्स मधला एक पार्टिसिपल आहे.
हे ऍडव्हान्स ग्रामरमध्ये हे पास्ट पार्टिसिपल शिकायला मिळतं आणि त्याचा खूप फायदा होतो हे पाली भाषा वाचताना. कारण त्रिपिटकामध्ये पास्ट पार्टिसिपल खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते सुद्धा वापरले जातात, अनेक अनेक अर्थाने वापरले जातात आणि ते समजायला जरा अवघडच आहे. त्याला खूप खूप काय म्हणतात त्याला मेहनत घ्यावी लागते. तरी सुद्धा इथे मिसिंग हा जो शब्द जो आहे याचा अर्थ काय झाला, बसलेलाच म्हणजे बसूनच. एव एव म्हणजे च, तिथे त्याला ते हे देतात, काय म्हणतात त्याला, जोर देण्यासाठी. म्हणजे मंचावर बसूनच से पन्नी फलानी खिपित्वा, म्हणजे त्या मंचावर बसून तो काय करतो, त्या झाडाचे जे फळ जे आहे ते फळ तोडून खिपित्वा म्हणजे फेकून, खिपती म्हणजे काय, फेकणे, आणि खिपित्वा म्हणजे फेकून. तस्स पुरतो पातेसी म्हणजे तस्स पुरतो पासेसी. पुरतो म्हणजे काय, च्या समोर. पुरतो आणि पातेसी हा काय आहे, भूतका. हा म्हणजे टाकले. पत म्हणजे काय, पडणे. पातेसी हे पॉझिटिव्ह झालं म्हणजे एकारांत, म्हणजे टाकले, पुढे टाकले. काय टाकले, तस्स म्हणजे कोणाच्या पुढे टाकले, त्याच्या पुढे टाकले. म्हणजे कोणाच्या पुढे टाकले, बोधिसत्वाच्या पुरुंग. मेघाच्या पुढे. हा बोधिसत्वाच्या. हा म्हणजे असं फेकून, म्हणजे त्या ते फळ जे आहे ते खायला ते कुरुंग मेघ जे आहे ते येईल ह्या अर्थाने, या अर्थाने त्याने ते फळ त्याच्या समोर टाकले. पातेसी. मग बोधिसत्व काय विचार करतात बघा. बोधिसत्व म्हणजे काय, बोधिसत्व इमानी फलानी आगंत्वा मह्यं पुरतो पतंती. म्हणजे हे जे फळ जे आहेत, इमानी फलानी म्हणजे हे फळे. इम म्हणजे काय, हे आपलं सर्वनाम इमानी, आणि इथे नपुसक लिंग असल्यामुळे आणि हे इथे आहे. इमानी फलानी आगंत्वा म्हणजे येऊन, हे फळे येऊन मह्यं पुरतो. आता मह्यं कोणची विभक्ती आली, मह्यं पुरतो. व्हेरी गुड. माझ्या पुरतो म्हणजेच काय, पुढे. माझ्या पुढे. पतंती म्हणजेच काय, पडतात. असं भगवान बुद्ध बघतात किंवा विचार करतात. बोधिसत्व इमानी फलानी आगंत्वा मह्यं पुरतो पतंती म्हणजे हे फळ येऊन माझ्या पुढे पडतात. मग त्यांना शंका उत्पन्न होते. अत्थिनुखो उपरी लुद्धको म्हणजे वर शिकारी आहे का, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होतो. कारण ते सगळे जे फळ जे आहेत ते फळ भगवान बुद्धांच्याच पुढे पडतात, है की नाही. झाडावरून फळ पडलं तर ते कसं एकदम खाली स्ट्रेट येतं, पण हे असे तिरपे जाऊन बरोबर त्या कुरुंग मेघाच्या जवळ जातात. त्यामुळे त्यांना शंका येते की हे फळ असे माझ्या जवळ, माझ्या पुढेच का पडतात. मग त्यांना शंका येते की अत्तिनुको उपरी लब्धको म्हणजेच वरती एखाद्या वेळेस शिकारी आहे काय, असं त्यांना शंका येते. असे बघा, ती आहे पुढे म्हणजे काय, असे. पुन्हा पुन्हा उलोकेंतो म्हणजे पुन्हा पुन्हा. उलोकेंतो म्हणजे परीक्षण करून किंवा बघून, बघताना, बघून नाही, सॉरी दुसऱ्याचा मिस्टेक झाली. उल्लोकेंतो म्हणजे काय, बघत असताना, पुन्हा पुन्हा बघत असताना. लुद्धकं दिसवा म्हणजे त्या शिकाऱ्याला पाहून. लुद्धकं म्हणजे काय, शिकारी. द्वितीय विभक्ती. शिकाऱ्याला, लुद्धकं शिकाऱ्याला पाहून. दिसवा म्हणजे पाहून. अपसंतो वीय म्हणजे न बघता, न बघता, बघत नसताना. अपसंतो, पस्स म्हणजे काय, बघणे, आणि इथं परत अंत हा विशेषणाचा आहे. अपसंतो वीय म्हणजेच काय, बघितलं पण न बघितल्यासारखं केलं.
वीय म्हणजे काय? च्या सारखे. न पसंत वीय म्हणजे न बघितल्यासारखे. भूत्वा म्हणजे होऊन, म्हणजे त्यांनी त्यांच्या मनामध्ये शंका आली. अत्युनुखो उपरी लुद्धको अशी त्यांच्या मनामध्ये शंका आली. परंतु काय? पुन्हा पुन्हा पुनम 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 उल्लेखंतो लुद्धकं दिस्वा अपसंतो वीय भूत्वा. मग ते पुढे काय म्हणता? अंभो. आता हा शब्द काय आपण जसं मराठीमध्ये अरे, हो अशा प्रकारे वापरतो ना, तसा हा अंभो शब्द आहे. अरे वृक्ष त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ ऍक्च्युली हे जे याला ह्या शब्दाला उद्गारवाचक सर, उद्गारवाचक आहे. उद्गारवाचक शब्द म्हणतात. आलं पण हा आलं पण नाही, आलं पण नाही, आलं पण ठीक आहे, ठीक आहे. संबोधन नाहीये ते. उद्गारवाचक मध्ये आपण अरे असं म्हणतो ना, किंवा रे म्हणतो, किंवा अंभो म्हणतो, अहो, अरे बापरे वगैरे असे अचानक जे जे शब्द मनामध्ये उत्पन्न होतात आणि आपल्या मुखावाटे येतात ना, तसा शब्द आहे अंबो. वृक्ष तुब्बे त्वं ओलंबकं चारेंतो वीय. काय? तुब्बे त्वं ओलंबकं म्हणजे वृक्षाला ते म्हणतात ना तिथे बघा, अंबो वृक्ष. इथे वृक्ष हे संबोधन आलं. हा, इथे वृक्ष काय आहे? संबोधन आलं पण आलं इथे. तुब्बे त्वं म्हणजे पूर्वी तू. ओलंबकं चारेंतो वीय. इथे चारेंतो, एक मिनिट मी कन्फर्म करून घेतो, चारेंतोच आहे का? चारेंतो वीय. चारेंतोच आहे सर. चारेंतोच आहे. चारेंतोच आहे. ओके, ठीक आहे. चारंतो वीय म्हणजेच काय? हा, ओलंबकं चारेंतो वीय म्हणजेच असे स्ट्रेट लंब. आपण म्हणतो ना, प्लंबिंग करताना कसं झाडावरनं फळ कसं जे प्लंबर जे ते दोरी लावतात ना, त्या ओळंब्याप्रमाणे झाडावरनं फळ खाली पडत असतं. तर त्याप्रमाणे म्हणजे त्याप्रमाणे जात असताना त्यासारखे. वीय ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? त्यासारखे, त्याप्रमाणे. चारंतो वीय उजुकं मेव फलानी पातेसी. म्हणजे उजुक म्हणजे काय? सरळ. उजुकं मेव म्हणजे सरळच. एव म्हणजे काय? सरळ. फलानी पातेसी म्हणजे फळ पाळतोस, आहे की नाही? इथं त्वंग हा शब्द आपला करता आल्यामुळे काय झालंय? पातेसी. इथे आता हा जो आहे पातेसी हा भूतकाळ नाहीये, हे मध्यम पुरुष एक वचनचा सी आहे, हे लक्षात घ्या. कारण इथे काय आलंय? त्वंग हा करता आलेला आहे. हा, लक्षात घ्या. त्वंग. उभे तू म्हणजे पूर्वी तू म्हणजे ओळंब्याप्रमाणे म्हणजे एकदम सरळ याच्यानुसार जे फळ आहेत ते पाडतोस. आणि आज अज्य पण ते रुक्ष धम्म परिच्यतो. आणि आज पण ते, आता हा ते जो आहे याचा अर्थ काय आहे? रुक्ष धम्म परिच्यतो ते सुद्धा हे काय आहे? एन्क्लिटिक. आपण त्याला एन्क्लिटिक म्हणतो. म्हणजेच काय? याचाही अर्थ ते म्हणजे त्वंगच आहे. म्हणजे तू काय करतो? आज काय करतो आहेस? वृक्ष धम्म म्हणजे वृक्षाचा जो धर्म आहे. काय वृक्षाचा धर्म? ती फळं जे आहेत ते असे अगदी सरळ पडणे. हा काय?
वृक्षाचा धर्म आहे. तो काही वृक्ष काही असं फेकल्यासारखं फळ वगैरे टाकत नाही. परिच्यतो आपलं काहीतरी परिच्यतो म्हणजेच काय, त्याग जो आहे ना, त्याग म्हणजे काय, त्याग करणे. तर इथे परिच्यव म्हणजे तू त्याग केलेला आहे. म्हणजे जो वृक्षाचा जो धर्म जो आहे, सरळ फळ पाडण्याचा टाकण्याचा जो धर्म आहे, तू काय केलेला आहे आज, त्याचा त्याग केलेला आहे, असं भगवान बुद्ध त्या वृक्षाला म्हणतात. ऍक्च्युली ते टाइमपास करत असतात. आलं लक्षात? टाइमपास काय की त्यांनी ते वृक्षावरती त्या शिकाऱ्याला, त्या लुद्धकोला बघितलेलं असतं आणि त्याला कळू नये की मी बघितलंय म्हणून थोडं तिथेच विचार थांबून थोडासा असा प्रकारे विचार करून मग ते त्या वृक्षाशी असं संभाषण करतात. म्हणजे हे प्रतिकात्मक आहे. असं संभाषण करतात की तू नेहमी सरळ ओळंब्यासारखे फळ टाकत असतोस आणि आज तू ह्या जो वृक्षाचा धर्म जो आहे, त्या वृक्षाच्या धर्माला तू काय केलेला आहे, आज त्याग केलेला आहे. परिच्यतो एवं तया रुक्ष धम्मे परिच्यते, म्हणजे अशा प्रकारे तुझ्याकडून वृक्षा धर्माचा त्याग केलेला आहे, केल्यामुळे किंवा केल्यानंतर. आता इथे बघा, रुक्ष धम्मे परिच्यते हे जे आहे ना, ऍक्च्युली याला ऍब्सोल्यूट लोकेटिव्ह म्हणतात आपल्या इंग्रजीमध्ये. त्याच्यातला मराठीतलं मला त्याचं हे माहिती नाही. तर याचा अर्थ होतो च्या नंतर. म्हणजे एक धातू जो असतो तो सुद्धा सप्तमीमध्ये असतो आणि नाम पण सप्तमीमध्ये असतं. म्हणजे असं जर कॉम्बिनेशन जर आलं तर ते लोकेटिव्ह म्हणजे सप्तमी, परंतु ॲब्सोल्यूट लोकेटिव्ह म्हणजे त्यानंतर, च्या नंतर असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तिथे भगवान बुद्धांना काय म्हणायचा, एवं म्हणजे अशा प्रकारे, तया म्हणजे काय, तुझ्या द्वारे, ही तृतीया विभक्ती आहे. वृक्ष धम्मे परिच्यते म्हणजे अशा प्रकारेच्या वृक्ष धम्माचा त्याग केल्यानंतर, असा याचा अर्थ आहे. अहमपि म्हणजे मी सुद्धा, म्हणजे भगवान बुद्धांनी कारण शोधलेलं आहे. आलं लक्षात? तो वृक्षाला ते बोलतायत असं की तू तुझा वृक्ष धर्म सोडलेला आहे, तर अहमपि म्हणजे मी सुद्धा अन्य वृक्ष मूलन म्हणजे दुसऱ्या झाडाच्या मुळाशी किंवा दुसऱ्या झाडाजवळ उपसंक्रमित्वा म्हणजे जवळ जाऊन, उपसंक्रमित्वा म्हणजे काय, जवळ जाऊन, मह्यं आहारं म्हणजेच काय, माझे आहार जो आहे, माझं खाद्य जे आहे. मह्यं म्हणजे काय, कोणची विभक्ती आहे, छठ्ठी विभक्ती. मह्यं आहारं म्हणजे काय, जेवण जे काही असेल ते. आहारं प्रियसी सामी, प्रियसती म्हणजे काय, शोधणे. आता हा इथे कोणता टेन्स आलेला आहे, प्रियसी सामी, भविष्यकाळ. भविष्यकाळ आलेला आहे. प्रिये इस्सामी, इस्सामी हा इथे आहे. आता इथे इस्सामी असल्यामुळे, क्रियापदाला इस्सामी असल्यामुळे कर्ता काय आहे इथे, अहम. इथे आलेलं आहे बघा, अहमपि. अहमपि अहंग आल्यामुळे इथे प्रियसामी क्रियापद आलेलं आहे. म्हणजे ही जोडी इथे जोडलेली आहे. असे तू तुझा वृक्षाचा धर्म सोडल्यामुळे मी सुद्धा दुसऱ्या वृक्षाला जाऊन माझा जो आहार जो आहे तो मी शोधणार असे. ततो इमं गाथं आह, मग तिथून ही गाथा त्यांनी म्हणाले. गाथं आह, हा गाथ माहचा फोड केली तर काय होतं, गाथं आह म्हणजे गाथेला म्हणाले किंवा गाथा म्हणाले. काय म्हणाले, ज्ञातं एतं लुद्धको अट्ठके निसिन्नोव. म्हणजेच मला हा शिकारी माहित आहे. कसा, अट्ठके निसिन्नोव म्हणजे मंचावर बसलेलाच,
सत्यम क्षिप्तित्वा. म्हणजेच काय, त्याचं जे शस्त्र आहे ते फेकून गच्छ विरुद्धो दानी मीत, म्हणजे जा. इथे विरुद्ध म्हणजे काय, गच्छ गच्छ विरुद्ध. म्हणजे या ठिकाणी हा जो शिकारी जो आहे तो या ठिकाणी बोलतोय, या ठिकाणी तो सांगतोय काय काय सांगतोय की तो तिथूनच ते त्याचं जे शस्त्र आहे ते फेकून तो म्हणजे हताश झाला. त्याला लक्षात येऊन जाते की हे या हरणाच्या लक्षात आलं की आपण इथे बसलेलो आहे. तर तो असा हताश होऊन तो त्याचं शस्त्र त्यांच्यावर फेकतो आणि म्हणतो की जा, आता मी काय झालोय, अनसक्सेस झालोय, विरुद्ध सॉरी विरुद्ध, मी फेल झालो. काय झालो, फेल झालो. इदानी मी म्हणजेच काय, आता. याचा दानी जो आहे ना हा शब्द, त्याच्यापूर्वी ई पण आहे, परंतु ती पालीमध्ये असं दानी लिहिण्याची पद्धत आहे, तो ई क्या लुप्त करून टाकतात. जा, मी काय झालो, फेल झालो, आता तू जा, असा तो म्हणाला. मग बोधो सत्तो निवितित्वा ठितो आह, म्हणजेच काय, परत फिरून बुद्धिसत्व सुद्धा काय, मागे फिरून उभे राहिले आणि काय म्हणाले, ठितो म्हणजे काय, उभे राहिले, आणि आह म्हणजे काय, म्हणाले. अंभो पुरुष, अरे अरे पुरुषा, असं म्हणाले. इदानीसी किंचापी मग विरुद्धो, म्हणजेच काय, आता आता किंचापी मी सुद्धा काय फेल झालेलो, विरुद्ध. इथे काहीतरी टायपिंग मिस्टेक वगैरे दिसतोय कसा, एक मिनिट. विरुद्ध, इथे ई टाईप करायचा राहून गेलेला आहे. इदानीसी इज झालेला आहे तिथे, इदानी सी किंचापी मग विरुद्ध. अठ्ठपन महानिरये 16 उत्सद निरये पंचविध, म्हणजे 5 प्रकारचे पंचविध पाहिजे तिथे, तिथं विध झालेला आहे. पंचविध बंधना आदीनी च कम्म कारणानी अविरुद्धो ये वासी, म्हणजेच आता हा विरुद्ध जो शब्द आहे म्हणजेच फेल किंवा मिस होणे. परंतु भगवान बुद्ध त्याला काय म्हणतात की हे पुरुषा, आता तू, इदानी सी, आता हा सी जो आहे ना इथे ऍक्च्युली म्हणजे आता हे जरा काय म्हणतात त्याला, ऍडव्हान्स ग्रामर मधलं इथे हे वापरावं लागतं. अंभो पुरुषो त्वंग, इथे त्वंग आहे ऍक्च्युली. त्वंग इदानी सी म्हणजे तू आता इथे काय आहे, किंचापी मग विरुद्ध, म्हणजे तू आता मला तू मिस केला आहे. आलं लक्षात, अशा प्रकारचं इथे अर्थ आहे. आता मिस केला आहे तर ते कशामुळे केलेलं आहे ते भगवान बुद्ध सांगतात. 58 महानिरये 16 उत्सद निरये, त्याची फोड काय आहे, 16 उत्सद निरये पंचविध बंध आदानीच कम्म कारणानी अविरुद्धो ये वासीती. म्हणजे 8 जे महानिरय जे आहेत. आता हे जे याच्यामधला जो शेवटचा जो भाग जो आहे हा कसा आहे, थोडसा काय म्हणतात त्याला, स्वर्ग आणि नरकच्या याच्या संदर्भामध्ये आहे. 58 महानिरय
म्हणजे नरकाचे 8 प्रकार सांगितले भगवान बुद्धांनी, 8 प्रकार. आणि त्या 8 प्रकारा त्या नरकामध्ये व्यक्ती त्याच्या कर्मानुसार त्या नरकामध्ये जाऊन त्याची तो शिक्षा भोगत असतो किंवा त्याच्या तो यातना भोगत असतो किंवा त्याचे ते भोग भोगत असतो. आणि नंतर 16 नंतर काय, जो त्याच्या नंतरचा पुढचा म्हणजे 16 निरय, म्हणजेच काय 16 नरक. आणि ते पण काय 5 प्रकारे त्याचे बंधन, पंचविध बंधन आदीनी. कर्म कारणाने म्हणजे कर्माच्या कारणाने अविरुद्ध एव वासिती. म्हणजेच काय, अविरुद्ध म्हणजे फेल झालेला नाही. आलं लक्षात, फेल झालेला नाही. एवंच पनवत्वा फलयित्वा यथा रुचिं गतो लुद्धोपी ओतरित्वा यथा रुचिं गतो. तर या ठिकाणी हे जे शेवटचं जे वाक्य जे आहे थोडंसं डिफिकल्ट आहे. ते डिफिकल्ट कसं आहे की शेवटी आपल्या ह्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचं हे दिलेलं नाहीये, काय म्हणतात त्याला, ट्रान्सलेशन दिलेलं नाहीये. तर हा जो विरुद्धो शब्द आहे ना, हा म्हणजेच तो शिकारी जो आहे तो आपले जे बोधिसत्ता आहेत त्यांना म्हणतात, जा मी तुला काय केलंय आता, म्हणजे मिस केलेलं आहे, माझं नुकसान झालेलं, लॉस्ट म्हणजे नुकसान झालेलं आहे असं म्हणाला. आणि बोधिसत्व निवत्तित्वा, आलं लक्षात, म्हणजे मागे लगेच फिरून मागच्या बाजूला जाऊन 2-4 पावलं मागे सरून तिथेच उभे राहून काय म्हणतात, ठितो आह अंभो पुरीस इदानीसी किंचापी मंग विरुद्धो. म्हणजे आता तू मला मिस केलेला आहे, किंचापी थोडं मला तू मिस केलेला आहे किंवा तू लॉस्ट म्हणजे काय, तुझा लॉस झालेला आहे. का लॉस झालेला आहे, हे जे 8 महानिरय आणि 16 भयंकर जे निरय जे आहेत, 5 प्रकारचे बंधनाचे जे काही जे निरय आहेत, त्याच्या कर्माच्या कारणाने अविरुद्ध एव वासी. आलं लक्षात, त्याच्या कारणाने त्याच्या कारणाने मी काय आहे इथे वाचलो आहे. अविरुद्ध म्हणजे माझा इथे कुठचाही लॉस झालेला नाही असं त्यांना म्हणायचं आहे. आणि असं म्हणून एवंच पनवत्वा म्हणजे अशा प्रकारे म्हणून, वत्वा म्हणजे काय, बोलून, म्हणून, पलायित्वा म्हणजे काय, पळून, पलयिती म्हणजे काय, पळणे, पलायित्वा यथा रुचिं गतो म्हणजेच काय, जिथे त्यांना आवडतं किंवा आवडलेलं होतं त्या ठिकाणी गतो म्हणजे गेले. आता इथे बघा गेले, गतो म्हणजे काय, जाणे. इथे सुद्धा मोशन आली बघा, गती, म्हणून इथे सुद्धा द्वितीय विभक्ती आली, यथा रुचिं गतो म्हणजे ते गेले. आणि मग नंतर लुद्धोपी म्हणजेच काय, शिकारी पण. शिकारी पण काय, ओतरित्वा म्हणजे झाडावरून खाली उतरून, ओतरती म्हणजे काय, उतरणे. यथा रुचिं गतो म्हणजेच काय, त्याला ज्या ठिकाणी त्याला पटलं त्या ठिकाणी तो गेला. अशा प्रकारे हे शेवटचे जे पालीमधले जे काही कोटेशन्स आहेत त्याचा अर्थ आहे तो या ठिकाणी दिलेला नाही. दिलेला नाही म्हणजे काय टाईप केलं नाही का, विसरला का, मिस केलं काय नाही. कारण याचं तर ट्रान्सलेशन केलेलं आहे, ते स्वतः मीच केलेलं आहे सगळं, त्याच्यामुळे हे मला माहीत आहे, हे मिस झालेलं दिसतंय हे ट्रान्सलेशन. ओके, मी तुम्हाला ह्या पूर्ण हे जे काही ज्ञातम एतम युद्धको याच्यापासून सर मी सांगू ट्रान्सलेशन.
हुक हा सांगा सांगा. पारदाने हा मचानावर बसूनच बाण फेकला आणि तो म्हणाला, जा तू या खेपेला वाचलास. बोधिसत्व हा थांबला आणि उभा राहून म्हणाला, मी तर आता होतो तसाच वाचलो, पण तू मात्र 8 महानरकापासून आणि 16 उसद नरकापासून आणि 5 प्रकारच्या बंधन वगैरे सारख्या नरकापासून कर्म कर्म. वाचणार नाहीस. एवढे हा बोलून तो पळाला आणि वाटेल तिथे गेला. पारधी हा देखील उतरला आणि वाटेल तिथे निघून गेला. नाही, पारदे उतरला नाही असं नाही म्हणायला पाहिजे. उतरित्व म्हणजे उतरून, इथे म्हणजे ट्रान्सलेशन आम्हाला ते हा शिकवलं होतं ना, तेव्हा दिलं होतं त्यांनी. नाही मग तेच ना, हे कसं आहे की आपण हा, ते चुकीचं आहे ट्रान्सलेशन, आम्हाला सांगितलं होतं. हा हा गेला. तर यथा रुची गतो म्हणजे त्याच्या आवडीच्या ठिकाणी गेला आणि शिकारी पण उतरून त्याच्या आवडीच्या ठिकाणी गेला. तर ह्या मी व्यवस्थित तुम्हाला हे 3 ओळी जे आहेत याचं ट्रान्सलेशन करून आपल्या ग्रुपवर टाकेल. ते ओके तुम्ही ओके लिहून घ्या. हा, अशा प्रकारे ही जी आहे कुरुंग मृग जातक वर्णना जे आहे या ठिकाणी संपलेली आहे. तर या ठिकाणी कोणाला ग्रामरच्या बाबतीत किंवा अर्थाच्या बाबतीत किंवा जो काही भावार्थ जो आहे या जातक कथेचा, तर तो त्याच्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आपल्याकडे अजून वेळ आहे. याच्यातून बोध काय मिळतो म्हणून सर? हा सर, हा? या कथेतून काय बोध घ्यायचा सर? म्हणजे बोध काय सांगा काय ना मला. मिळायचं? तुम्हीच सांगा. मी तर सांगेल, पण तुम्हाला काय कळालं, काय समजलं, काय सांगू शकता तुम्ही? सावध राहणे असेल ना. त्याच्यामध्ये हा सती जी आहे तुमची काय जागृत ठेवणे, हा एक बोध आहे याच्यामध्ये. नुसता हाच नाही, म्हणजेच काय आणि दुसरं तुम्ही सर, पावला. हा हा बोला बोला. आमिषाला बळी पडू नये. आमिष दाखवतो ना. करेक्ट हा करेक्ट हा करेक्ट. एकदम बरोबर. कारण कोणीही ज्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडनं कोणता काही फायदा घेण्याचा किंवा तुम्हाला काही नुकसान पोहोचवण्याचं ज्या वेळेस तो समोरचं कोणी व्यक्ती ठरवत असतो ना, तर त्यावेळेस एक लक्षात घ्या की तो व्यक्ती खूप गोडगोड बोलत असतो किंवा तुमच्याशी खोटं बोलत असतो किंवा तुम्हाला काहीतरी काय म्हणतात, लालूच म्हणतो ना आपण, ते देण्याचा प्रयत्न करत असतो, आमिष देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो त्याचं काम करून घेण्याचा तो प्रयत्नात असतो. अशा प्रकारे जर प्रसंग उद्भवला तर बोधिसत्वाप्रमाणे तुम्ही सुद्धा काय शंका, मनामध्ये शंका उत्पन्न झाली पाहिजे किंवा तुमच्या मनामध्ये तुमची सती म्हणतो ना आपण, जागरूकता. सर ते एक विचारू का, इथं उपेक्षा पारमिता लक्षण दिसतं का बोधिसत्वाचं? काय ते उपेक्षा पारमिता. नाही, उपेक्षाचं काही इथे नाही आहे. उपेक्षा बोधिसत्व असून उपेक्षा पारमिता पालन केले, त्याच्यामुळे हे घडलं. त्याच्यामुळे इथे तुम्हाला उपेक्षा पारमिताचं काय दिसतंय सांगा बरं मला. त्यांनी ते फळ अर्थ काय? फेकलेले फळ त्यांनी खाल्ले नाही. त्याचे जो प्राणी धर्म आहे तो न पाळता त्यांनी त्या समजून गेलं की हा आपला शिकारी आपल्याला जाणून बुजून टाकतोय, आणि ते त्याने न खाता ते निघून गेला. म्हणजे त्याच्या उपेक्षा केली त्या. म्हणजे तो काय, नाही हेच 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 महत्वाचं आहे. म्हणजे बोधिसत्व म्हणून. हा नाही ऐका ना, इथे तुम्ही उपेक्षा ह्या शब्दाचा अर्थ उपेक्षा करताय, बरोबर आहे की नाही? हा, मग पाली भाषा शिकणं हे यासाठीच महत्वाचं आहे. ऍक्च्युली उपेक्षा शब्दाचा अर्थ उपेक्षा होत नाही. उपेक्षा म्हणजेच काय, म्हणजे तुम्ही सुख पण नाही आणि दुःख पण नाही, तुम्हाला त्या गोष्टीबद्दल कुठलाही आत्मीयता नाही किंवा काय म्हणतात त्याला, इच्छा नसते किंवा लोभ
पण त्याचबरोबर ती गोष्ट जर दूर गेली तर त्याचं दुःख पण नसतं. अशी जी स्थिती असते ना त्याला उपेक्षा म्हणतात. बरोबर. आलं लक्षात? आणि ओके. मराठीतला जो उपेक्षा जो म्हणतो ना आपण, हा. त्याचा अर्थ काय होतो? फक्त काय, त्याच्याबद्दल चिंता न करणे, विचार न करणे, असा अर्थ होतो. परंतु तर त्यालाच आधी इक्वॅमिनिटी बोलतात काय मी इंग्लिशमध्ये? नाही नाही, इक्वॅमिनिटी पण येणार नाही. इक्वॅमिनिटी पण नाही येणार. इक्वॅमिनिटीला समता हा शब्द आहे. ओके सर. आलं लक्षात? हा. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला ना उपेक्षा हा शब्दाचा ना अर्थ सर मी एकदम काय म्हणतो, परफेक्ट. सर याचं पारमितीचं कुठलं लक्षण इथं ह्या गाथेमधून कुठलं लक्षण दिसून येऊ शकतं आपल्या मताप्रमाणे? हा, सांगतो. तर हे जो उपेक्षा जो शब्द जो आहे ना त्याच्यावरनं निघाला जातं. तर समजा एक जोडपं आहे, म्हणजे पती पत्नी आहे, बरोबर? पती पत्नी आहे, ते त्यांचा संसार व्यवस्थित चालू आहे. परंतु काही कारणास्तव दोघांमध्ये बेबनाव झाला. दोघांचं एकमेकांशी जमत नाही. त्यामुळे त्यांचा काय झाला, घटस्फोट झाला. ओके. ती त्याची पत्नी जी आहे ती सुंदर होती, त्याला ती आवडतही होती, पण काही कारणास्तव त्याचं मन जे आहे त्या पत्नीवरनं काय झालं, उडालं. म्हणजे त्याचं मनामध्ये जो काय प्रेमळ जिव्हाळा जो होता तो काय झाला, नष्ट झाला. तसंच त्या पत्नीचं पण झालं, बरोबर? मग दोघांनी एकमेकांचा काय म्हणतात त्याला, डिवोर्स घेतला किंवा घटस्फोट घेतला. त्यानंतर एक दिवस हा जो व्यक्ती जो आहे ज्याने घटस्फोट घेतलेला, तो व्यक्ती रस्त्याने जात असताना त्याची जी पूर्व पत्नी म्हणजे आधीची पत्नी जी आहे ती पत्नी त्याला दिसते, रस्त्यावरती दिसते. आलं लक्षात? ती परपुरुषाबरोबर असते, म्हणजे ती दुसऱ्या पुरुषाबरोबर असते. आणि तो पुरुष खूप श्रीमंत असतो वगैरे, गाडी घोडा वगैरे असतो. तर त्या पुरुषाबरोबर ती स्त्री त्याला दिसते. ती दिसल्यानंतर त्याच्या मनामध्ये कोणते भाव उत्पन्न होतात? त्या स्त्रीबद्दल त्याला म्हणजे प्रेमाची भावना सुद्धा उत्पन्न होत नाही आणि द्वेषाची सुद्धा भावना उत्पन्न होत नाही. आलं लक्षात? त्याला उपेक्षा म्हटलं जातं. म्हणजे तिला बघून तो दुःखी होत नाही आणि तिला बघून त्याच्या मनामध्ये परत लोभही उत्पन्न होत नाही की ही माझी पूर्वीची पत्नी आहे, ही अशी होती तशी होती. किंवा तिला बघून बघा आता माझ्याकडनं घटस्फोट घेतला आणि दुसऱ्या पुरुषाबरोबर राहते, तर तिच्याबरोबर तिरस्कार किंवा मनामध्ये दुःख असं कुठल्याही त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न होत नाही. त्याला उपेक्षा म्हटलं जातं. सर मराठी शब्द सांगू का? हा? सर आपण इथे स्थितप्रज्ञ म्हणू शकतो का? नाही. ठीक. स्थितप्रज्ञ हे सुद्धा समतेचा इक्वॅमिनिटीचाच शब्द आहे तो. आलं लक्षात? जे 4 ब्रह्मविहार जे सांगितलेले आहेत ना त्याचा जर तुम्ही अभ्यास केला, तुमचे ब्रह्मविहार सांगितलेले 4, एक त्यामध्ये काय आहे, करुणा आहे, मेत्ता, आहे, मुदिता, करुणा आणि उपेक्षा. उपेक्षा. हे जे 4 जे ब्रह्मविहार जे आहेत याचा जर तुम्ही नीट व्यवस्थित अभ्यास केला ना तर त्या उपेक्षा शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणून आपण जे काही मराठीतनं त्याचे अर्थ घेतो ना ते फार थोडके असतात आणि ते अर्थ भगवान बुद्धांनी सांगितलेला जो उपदेश असतो त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून ट्रान्सलेशन वरती जास्त काय म्हणतात त्याला भर द्यायचा नाही. पाली शिकायची आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा. आता या ठिकाणी ही जी कथा जी आहे याच्यामध्ये पारमितेचा काही, आता जे विनोद दामोदर सरांनी जे म्हटलं आहे की याच्यामध्ये कोणची पारमिता जी दिसते का याच्यामध्ये 10 पारमिताच्या संदर्भामध्ये कोणची पारमिता दिसते? पारमिता तरी माहिती आहे का? म्हणजे कोणत्या आहेत, काय आहेत?
म्हणजे यामध्ये पारमितेचा म्हणजे काय म्हणतात त्याला अंतर्भाव आहे किंवा नाही हे पण महत्वाचं. म्हणजे तुम्ही असं समजू नका की प्रत्येक कथेमध्ये पारमिताचा अंश असतोच किंवा आहेच असं पण नाहीये, हे लक्षात घ्या. काही ज्या कथा ज्या आहेत जातक कथा त्याच्यामध्ये पारमिता चा अवशेष आहे किंवा संदर्भ आहे, पण प्रत्येक कथेमध्ये पारमिताचा संबंध असेलच असं नाही. आता उदाहरणार्थ आपण मागच्या ज्या कथा बघितल्या काय नच्च जातवर्णना याच्यामध्ये बघितल्या आहे की नाही, त्यामध्ये आपल्याला काय पारमिता दिसली. जर पारमिता तुमच्या माहिती असेल तर तुम्हाला ते लक्षात येतील. तर या ठिकाणी तुम्ही पारमिता काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा आणि मला सांगा. उद्या दिवशी तुम्ही मला सांगा की यामध्ये पारमिता आहे किंवा नाही आहे. आहे तर कोणती आहे, नाही तर का नाही आहे. दामोदर साहेब. ओके ओके सर. हा, तुम्हाला हा ग्रहपाठ तुम्ही ओके, विचारलाय ना प्रश्न, हो त्या निमित्ताने अभ्यास पण होईल. आणखी काही दुसरं बोध सांगा मला. बोध अजून काय बोध आहे याच्यामध्ये झाला तुम्हाला. त्यांनी हाव पकडली नाही, म्हणजे हाव त्यांनी सोडली. लोभ लोभ सोडला. हा, लोभाला ते बळी पडले. सत्ती स्मृती त्यांनी जागृत ठेवली. हा हा, कारण ते फळं जे आहेत ते नेहमी असे सरळ पडतात, पण आज असे तिरपे पडत होते समोरच. तर त्यांच्या मनामध्ये कसा आणि त्यांची निरीक्षण शक्ती सुद्धा चांगली होती. हा हा, निरीक्षण शक्ती चांगली होती. म्हणून एक लक्षात ठेवा, रोज जो व्यक्ती तुम्हाला भेटतो तो तुम्हाला कधी नमस्कार करत नाही, चमत्कार करत नाही, बोलत नाही, आणि एखाद्या दिवशी जर तो थांबून काय साहेब कसा आहे, ठीक आहे ना, बरं आहे ना, नमस्कार करतो, छान वा वगैरे, तर समजायचं की समथिंग इज रॉंग. अलग लक्षात. बरोबर. या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी आपल्याविषयी विचार उत्पन्न झालेले आहेत, एकतर लोभाचे किंवा तिरस्काराचे काहीतरी असेल. हे पण तुम्ही या ठिकाणी शिकू शकता ना. जसं कुरुंग जे मेघ आहे त्यांच्या मनामध्ये कसं, म्हणजे बोधिसत्वाच्या मनामध्ये अशा प्रकारचा. ओके सर, ओके. सर आणखीन एक मी बोलू का. हा बोला. तो जो शिकारी असतो तो मचाणावर बसून तो बघतो की हा मृग जवळ येत नाही, म्हणून तो त्या मृगाला तो लोभ दाखवतो, तो त्याचं तिथे हुशारी दाखवतो. बरोबर आहे ना. परंतु बोधिसत्व काय करतात, जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की इथे शिकारी आहे, तर ते आपली हुशारी शिकाऱ्याला न दाखवता की मी तुला ओळखलंय, हे ते झाडाला त्या मध्ये घेतात आणि झाडाशी संवाद साधतात. बरोबर आहे सर. म्हणजे आपण हुशार आहे त्यांना नाही दाखवलं, शिकाऱ्याला नाही समजू दिलं मी हुशारीने तुला ओळखलंय असं. हे एक दिसून येतं सर. म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी जी स्वतःची हुशारी जी आहे ही तिथे प्रदर्शित करीत बसाय नाही. अरे शिकाऱ्या, मी तुला बघितलं, तू मला मारू शकत नाही, हे चाललो मी पळून चाललो, हा, असं ते आवाज न करता, त्याला न कळता, म्हणजे समोरच्यालाही, म्हणजे आपल्या जर लक्षात आलं की समोरचा व्यक्ती आपल्या नुकसान काय आपली हानी करण्याच्या गर्तेमध्ये आहे, चिंता म्हणजे विचार करण्यामध्ये आहे किंवा मनामध्ये तयारीमध्ये आहे, हे ज्यावेळेस तुम्हाला कळालं ना, तर डायरेक्ट त्याच्या वरती तुम्ही तसं न बोलता, त्याला डायरेक्ट न त्याला कळू देता, तुम्ही त्याच्यापासून आपण 2 हात लांब राहणं किंवा त्याला न कळू देता त्याचा जो काही डाव जो आहे तो साध्य होऊ न देणं, याच्यामध्ये खरी हुशारी आहे. हे सगळे प्रिन्सिपल जे आहेत हे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण करण्यासारखे आहेत.
म्हणून याला बोधकथा म्हणतात. आलं का लक्षात? एकेका कथेवरती बरेच सर ना, तुम्ही जे लिहू आता शकता. सांगितलंय का मराठीमध्ये, म्हणजे आता जे छापील जो अनुवाद आहे तो वेगळा आणि तुम्ही सांगितलेला वेगळा दिसतंय. हा हा हे जे ट्रान्सलेशनचे बुक्स जे आहेत ना, त्या लोकांनी काय केलेलं आहे माहितीये का, जे युरोपियन जे स्कॉलर जे आहेत, पाश्चिमात्य जे स्कॉलर जे आहेत, ज्यांनी इंग्रजीतून ट्रान्सलेशन केलेलं आहे आणि आपल्या मराठीमध्ये जे काही लोक जे आहेत ज्यांनी ट्रान्सलेशन केलं त्यांनी इंग्रजीवरनं ट्रान्सलेशन केलेलं आहे. आलं लक्षात? हे असं ट्रान्सलेट होऊन त्याचा तो मूळ अर्थ बदलतो. आणि हे जे स्कॉलर जे आहेत, युरोपियन स्कॉलर जे आहेत, हे सुद्धा म्हणजे ते खूप स्कॉलर आहे असातला भाग नाही, कारण आपल्या भारतामधलीच भाषा शिकून त्यांनी म्हणजे नो डाऊट त्यांनी खूप परिश्रम, आपल्यापेक्षा तर खूपच परिश्रम घेतलेत आणि शिकलेले पण आहेत, म्हणजे जे स्कॉलर जे आहेत. परंतु ज्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे ते लोक एवढे परफेक्ट नव्हते आणि त्यांनी ट्रान्सलेशन केलं आणि परत मग त्याच्यावरनं हिंदीमध्ये म्हणजे इंग्रजीवरनं परत हिंदीमध्ये, मराठीमध्ये, गुजरातीमध्ये ट्रान्सलेशन केलं. तर त्यामध्ये जो खरा जो भाव जो आहे, भावार्थ जो आहे तो बाजूला राहतो आणि भाषेप्रमाणे ट्रान्सलेशन माणूस टेक्निकली करत करत पुढे निघून जातो. हे लक्षात घ्या. म्हणून पाली भाषा शिकणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं, ग्रामर समजून घेणं हे फार महत्वाचं वर्ड आहे. टू वर्ड ट्रान्सलेशन होतं सर. हा, तरच ते त्याच्यातला आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात किंवा समजतात. अभ्यासक्रमाला प्रश्नोत्तर कशात याच्यातनं घेणार का कसे करणार? मराठीमध्येच येणार. हा? हो. मराठीमध्येच येणार. तुमचे सगळे जे प्रश्न जे आहेत ते सगळे MCQ मध्ये आहेत, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, पर्यायी उत्तर द्या. तुम्हाला कुठेही असे खूप 4-4 पेज किंवा एक पेज, 2-2 पेज असं लिहायची आवश्यकता नाहीये. परंतु तुमचा अभ्यास एकदम थोरोली झाला पाहिजे, डीप झाला पाहिजे, कारण कुठलाही काही विचारू शकतो आपण, ते तुम्हाला माहित पाहिजे. ओके 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 सर, सर थँक्यू सर. ओके बोला. हा बोला. निष्कर्म्य पारमिता येतं ना सर? तुमची निष्कर्म्य पारमितामध्ये येतं ना ही कथा? निष्कर्म नैष्कर्म्य नैष्कर्म्य पारमिता. नैष्कर्म. हा, त्याच्यामध्ये येते ना ही कथा? तुम्ही निष्कर्म म्हणतायत का, निष्क्रमण म्हणतायत का? एकशील पारमिता, दान पारमिता, नेखम्म पारमिता. हा, नेखम्म. निष्क्रमण म्हणजे निष्क्रमण म्हणजे बाहेर पडणे. नाही नाही नाही, बाहेर कोणत्याही वस्तूची बाळगत नाही असे. बाहेर पडणे. इथे इथे कोण बाहेर पडलेला आहे? कोण घरदार सोडून बाहेर पडलेला आहे? धम्माच्या मार्गावर चालण्यासाठी इथे ती त्याचा काही संबंध नाही, निष्क्रमणचा काही संबंध. आता तुम्ही इथे निष्कम्म हा शब्द आलाय त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय, पण ते काय, घराच्या बाहेर पड. पारमिताचा अर्थच तुम्हाला अजून नीट माहित नाही बऱ्याच जणांना. पारमिता म्हणजे ती एक कसोटी असते, कसोटी. अलग लक्षात, ही एक परीक्षा, त्याला पारमी म्हणजे कसोटी किंवा परीक्षा. आलं लक्षात? तर त्या कसोटी ज्या आहेत त्या भगवान बुद्धांनी त्यावेळेस पूर्ण केलेल्या आहेत, पार पाडलेल्या आहेत. आणि त्या पारमिता आपण पण पार पाडतो असं लोक म्हणतात. त्यातली एक हे फक्त बोधिसत्वच करू शकतात, आपल्यासारखे व्यक्ती नाही करू शकत. तुम्ही जर बघितलं ह्या 10 पारमिता, त्याच्या परत 3-3 भाग. पारमिता पार पाडणं किंवा पूर्ण करणं, त्या अशा 30 पारमिता होतात. त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ, मग त्याच्यामधून निम्न, मग त्याच्या खाली अगदी म्हणजे चूळ म्हणजे एकदम साधी, अशा 3-3 आहेत. आणि त्या जर तुम्ही वाचल्या ना तर तुम्ही असं करूच शकत नाही, असं दान तुम्ही करूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही पारमिता
पार पाडतात असं तुम्ही म्हणू शकत नाही. पार पाडतो असं म्हणणं पूर्ण टोटल चुकीचं आहे. आलं लक्षात? बोलतो अपमान केल्यासारखं होतं. म्हणजे तो शब्द काही असा इतका साधा सोपा नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला पारमितावरती माझं एक लेक्चर आहे. ते लेक्चर तुम्ही माझ्याकडे ते व्हिडिओ आहे की नाही, त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. ते एखाद्या दिवशी टाकेल मी याच्यावरती, आपल्या ग्रुपवरती. ठीक आहे सर. ओके सर 1 मिनिट थांबायची ते. सर हा, 1 बोला. मिनिट सर. हा बोला बोला. बोलता बोलता एका मॅडमने लद्दुको याचा अर्थ पारधी शब्द वापरला शिकाऱ्यासाठी. शिकारी या शब्दाला समानार्थ शब्द पारधी शब्द वापरला. आपण नाही म्हणतो हो. शिकाऱ्याला पारधी. हा नाही 1 मिनिट सर बोलू द्या. आता मी काय म्हणतो सर, काही डिक्शनरी मध्ये काय नाही, मी जेव्हा डिक्शनरी वाचतो की नाही, जसा एक शब्द होता रेनबो शब्द. रेनबो तर त्या डिक्शनरी मध्ये अर्थ आहे त्याचा इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य. आता रेन आणि बो तर याचा जर पाहिलं तर इंद्रधनुष्य, इंद्र वगैरे असा काही संबंध लागत नाही. समजा एक शब्द तर मी त्याचा म्हणजे टीचर होतो, मग पुराणा अर्थ सांगत होतो मी याचा. काय याचा अर्थ पहा, सरळ याचा अर्थ वर्षा कमान होते. वर्षा कमान. तर तसंच तो हंट जो शब्द आहे, समजा हंट शब्द इंग्रजीमध्ये, तर त्या डिक्शनरीमध्ये काही डिक्शनरीमध्ये हंट याचा अर्थ पारधी सुद्धा आहे. शिकारीनं हा पारधी. हंट म्हणजे पारधी. आणि शिकाऱ्याला शब्द हंट म्हणजे म्हणताय का तुम्ही? हा पारधी. पारधी. अच्छा हंटर म्हणजे शिकारी न लिहिता पारधी. शिकारी किंवा पारधी. अच्छा. हा. हंटर या शब्दाचा अर्थ ऍक्च्युली हंट म्हणजे शिकार करणे, आणि हे पारधी जो समाज जो आहे, जे लोकांचा समूह होता, ते शिकार करूनच आपला उदरनिर्वाह करत होते. म्हणजेच हंट किंवा शिकारी म्हणजे पारधी असं नव्हे. मग काय राजा काही शिकार करत नव्हता का? मग त्यालाही पारधी म्हणायचं का? राजे तर पूर्वी शिकार करायचेच नाही. करायचं. हा, मग त्यालाही पारधी म्हणायचं का आपण? नाही, चुकीचं आहे. पारधी शब्द जो दिलेला आहे तो चुकीचा आहे. हे सगळे आपले इंग्रजी लोक जे आहेत ना, त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते काही अर्थ दिलेले आहेत, तर आपण ते थोडंफार तपासून बघायचं काय ते. सर मला बोलायचं आहे. थँक्यू सर. ते पारधी शब्दाचा खरा अर्थ तुम्ही उदाहरण ते होता ना. काय म्हणता फुले साहेब? हा, म्हणजे त्याचा तो धंदाच होता, व्यवसायच होता शिकार करणं. जसं चर्मकार आपले पायातले वाहन वगैरे तयार करून आपला उदरनिर्वाह करत होते. बरोबर आहे. एकच आहे बरोबर. व्यवसाय समाज आहे की ते कधीही गावात राहिले नाही, ते गावाच्या बाहेरच राहिले. जंगलामध्ये शिकार करून जे काही मिळायचं त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. म्हणजे ते शिकारी होते. पण शिकारी म्हणजे पारधी असं नव्हे. शिकार तर बरेच जण करत होते. क्षत्रिय लोक करत होते, ब्राह्मण लोक करत होते, आपले चातुर्वर्णातले सुद्धा लोक शिकार करत होते. सर शोक म्हणून जंगलात जाण्यासाठी जे प्राण्यांची हत्या करतात ते शिकारी. आपला शोक पूर्ण करण्यासाठी नाही, शोक आणि उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा तो एक शिकार करणे हे एक कृत्य आहे. त्या कृत्याला ते नाव दिलेलं आहे शिकार. आणि जो शिकार करतो त्याला शिकारी म्हटलं जातं. याच्यामध्ये कुठला समाज, कुठला व्यक्ती असं याच्यात इन्व्हॉल्व नाही. जो दुसऱ्याची हत्या करतो, म्हणजे लपून छपून हत्या करतो, तो शिकार करतो असं आपण म्हणतो. याच्यामध्ये नुसता शोक नाहीये, शोक येत नाही.
अजूनही बरेच दक्षिण आफ्रिकेमध्ये असे कितीतरी अशा जमाती आहेत. आपल्या भारतामध्ये सुद्धा आहेत. भिल्ल समाजाचे लोक अजून पण शिकार करतात. आलं लक्षात. सातपुडा पर्वतामध्ये जर तुम्ही गेलात ना, तर तिथे जर तुम्हाला असा काय म्हणतात त्याला, शहरातला माणूस जरी दिसला त्यांना, तर ते जवळ येत नाही. ते लांबूनच त्यांच्याकडे अजूनच सुद्धा धनुष्य बाण आहे. ते तिथूनच त्याला पळवून लावतात, नाही तर मारून टाकतात. अजूनही अशा जमाती आहेत. भारतामध्ये पण खूप आहेत जमाती अशा शिकार करणाऱ्या, त्याच्यावर ती पोट भरणारे. आणि जे शौकीन जे आहेत, हे शौकीन म्हणजे त्यांचं पोट भरण्यासाठी नाही, ते एक टाइमपास म्हणून, एक शौर्य दाखवण्यासाठी, थ्रिल थ्रिल थ्रिल, हा, ते पण करण्यासाठी करतात. याचा अर्थ पारधी होत नाही किंवा असं नाही. त्याला लुद्धक म्हणतात. लुद्धक त्याला. ओके सर. सर 4 ब्रह्मविहार सांगितले तुम्ही, मेत्ता, मुदिता, उपेक्षा आणि चौथं काय म्हणतात? करुणा. 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 हा, ओके, करुणा. थँक्यू मॅडम, थँक्यू सर. सर ब्रह्मविहाराचं लेक्चर टाका ना सर ग्रुपवर. हो, मला ते जर मिळाली ना कॅसेट, आपलं व्हिडिओ माझा, तर मी टाकेल. कारण माझे इतके व्हिडिओ आहेत, तर आता मलाच माहित नाही की ते कुठे आहे, काय आहे. बऱ्याच विषयांवरती आहे. पण ते मी त्याचं एक असं हे नाही केलेलं, संग्रहच केला नाही. तो मला करायचा आहे, त्यालाही वेळ मिळत नाही, असं होऊन जातं. अशा प्रकारे ही जी कथा जी आहे, ही कथा इथे संपलेली आहे आणि आपला सिलेबस पण संपलेला आहे. परंतु महामंगल सूत्र जे आहे ते अर्ध आपलं राहिलेलं आहे. मीच शिकवलं होतं तुम्हाला महामंगल सूत्र, परंतु ते अर्धच शिकवलं होतं. तर उद्या दिवशी ते राहिलेलं महामंगल सूत्र जे आहे त्याचं बद्दल मी माहिती तुम्हाला देईन. आणि आपला जो पूर्ण पोर्शन जो आहे, तो आपण पूर्ण पोर्शन घेतलेला आहे, तो कंप्लीट झालेला आहे. त्याच्यावरती पूर्ण पोर्शन वरती ज्या काही शंका असतील, कुशंका असतील, किंवा काही माहीत नसेल, किंवा परीक्षेच्या संदर्भामध्ये, किंवा पुढे काय करणार, कसं करणार, याच्याबद्दल काही कोणाला माहिती पाहिजे असेल तर उद्या आपण त्याच्यावरती चर्चा करू. कारण आता पुढची नेक्स्ट बॅच मी 15 मार्च पासून सुरू करतो आहे. आता ही तुमची पहिली बॅच संपली, 15 मार्च पासून मी परत नवीन दुसरी बॅच सुरू करतो आहे. ओके. त्यातले लेक्चर ऐकू शकतो सर आम्ही? हो, तुम्ही ऐकू शकता. तुमची परीक्षा होईपर्यंत तुम्ही जॉईन होऊ शकता. तसं हे काय रिस्ट्रिक्शन नाही आहे. हे ज्ञान काय जेवढं तुमच्यापर्यंत पोहोचेल तेवढं मला आनंदच आहे. थँक्यू नाही, उलट तुम्ही तुमचं रिव्हिजन होईल आणि चांगलं व्यवस्थित तुम्हाला माहिती होईल. ओके, धन्यवाद सर. थँक्यू सर तुम्ही दुसऱ्या बॅचचा व्हॉट्सअप ग्रुप वेगळा करणार ना, मग त्यावरच तुम्ही लिंक टाकणार? हीच लिंक राहणार आहे आपली. हीच लिंक राहणार आहे का? हीच लिंक मी त्या ग्रुपला पण हीच लिंक देणार आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एकत्र जॉईन होता येईल. ओके, थँक्यू सर. खूप छान झालं लेक्चर. थँक्यू. थँक्यू सर. ओके, थँक्यू. थँक्यू सर.